हॅलो वेलकम फ्रेंड्स. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये ओपिनियन ऑफ थर्ड पर्सन संबंधी बघितलं की केव्हा रेलेवंट होईल. तर सेक्शन 4मध्ये आपण काय बघितलं की रेस जस्ट आहे की पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन हे फॅक्ट्स कसे आहेत इमिजिएट घडलेले आहेत, तर स्पॉन्टेनियस आहे आणि इमिजिएसी ऑफ इव्हेंट आहे. सो स्पॉन्टेनिटी आहे आय विटनेस असल्यामुळं विच इज मच क्लोजर टू द फॅक्ट इन इश्यूच्या जवळ असल्यामुळे तो एव्हिडन्स कसा स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे, स्ट्रॉंग पीस ऑफ एव्हिडन्स आहे, सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स आहे. पण ही आता अशी फॅक्ट आहे, रेलेवंट फॅक्ट आहे विच इज द नॉट मच क्लोजर टू द फॅक्ट इन इश्यू बट विच इज फार अवे फ्रॉम द फॅक्ट इन इश्यू, बट स्टील इट इज अ रेलेवंट फॅक्ट बिकॉज इट इज कनेक्टेड विथ द फॅक्ट इन इश्यू. जर आपली छत्री जर उलटी केली तर त्या अनेक काड्या जर जोडल्या एकमेकांना तर काय होणार आहे, ते सगळ्या फॅक्ट एकमेकांना कनेक्ट होणार. दीज आर द रेलेवंट फॅक्ट्स. म्हणजे त्याचा पुरावा देता येईल. रेलेवंट फॅक्ट म्हणजे काय की आपण जर कोर्टामध्ये हे दाखवून दिलं की दिस इज द रेलेवंट फॅक्ट, मीन्स रेलेवंट फॅक्ट म्हणजेच काय, ह्याचा पुरावा देता येईल. फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं. ते प्रूव्ह होणार, डिस्प्रूव्ह होणार, नॉट प्रूव्ह होणार, इट इज अ व्हेरी डिफरंट थिंग. की दिस थिंग इज प्रूव्ह मीन्स इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम हे तुम्हाला सांगत नाही की ही गोष्ट प्रूव्ह आहे, ही गोष्ट डिस्प्रूव्ह आहे, किंवा ही जी रेलेवन्सी आहे ती स्ट्रॉंग रेलेवन्सी आहे किंवा वीक रेलेवन्सी आहे, हे काही सांगत नाही. फक्त एवढंच दाखवतं की ही जी फॅक्ट आहे ती रेलेवंट फॅक्ट आहे, ह्याच्याबद्दल पुरावा देता येईल. आणि जज साहेब आहेत मीन्स कोर्ट विल डिसाईड वेदर दिस रेलेवंट फॅक्ट इज मच वेटेज आहे किंवा नाही. मग वेटेज असेल ते ॲडमिसिबल होईल. मग ॲडमिसिबल फॅक्ट झाल्यानंतरनं सुद्धा त्याचं वेटेज ऑफ प्रूफमध्ये कन्वर्ट होईल. दॅट मीन्स द रेलेवंट फॅक्ट ड्युली प्रूव्ह आहे का. मग ड्युली प्रूव्ह जर झाली तर ते जजमेंटमध्ये वाचता येईल आणि त्याच्यावरती आपल्याला जजमेंट देता येईल, मीन्स निकाल देता येईल. मीन्स इट इज ओनली हे जे सगळे रेलेवंट फॅक्ट आहेत ते कोर्टाला हेल्प करणार आहेत. मीन्स इट इज द शोविंग द वे टू हाऊ टू रीच द डेस्टिनेशनला कसं पोचायचं हे रेलेवंट फॅक्ट्स आपल्याला दाखवतात. मीन्स सगळ्याच काही अशा फॅक्ट आहेत जे आपल्याला लॉजिकली बुद्धीला पटेल, सगळ्याच आपल्याला फॅक्ट रेलेवंट फॅक्ट वाटतात. पण सगळ्या लॉजिकल फॅक्ट आहेत किंवा लॉजिकल ज्या गोष्टी आहेत ते कोर्टात रेलेवंट आणि ॲडमिसिबल होणार नाहीत. का तर एखादा कन्स्ट्रेंट करण्यासाठी, द वर्ड इज इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लिहून ठेवा कन्स्ट्रेंट म्हणजे संकुचित ठेवण्यासाठी. जर सगळ्याच गोष्टी जर रेलेवंट करत बसलो तर ट्रायल प्रोलॉंग होणार आहे. ते ट्रायलचं डिसिजन जो आहे तो ॲज मच लवकरात लवकर लागणार नाही, त्याला फार डिले होत जाईल. मीन्स प्रत्येक गोष्टचं बुद्धीला पटते म्हणून रेलेवंट जर ठेवत बसली तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर द जज टू अराईव्ह ॲट अ कन्क्लुजनला. मीन्स फायनल कन्क्लुजन येण्यासाठी जज साहेबांना सुद्धा डिफिकल्ट होणार आहे. मीन्स सो कन्स्ट्रेंट करण्यासाठी त्यांनी काय केलं, सेक्शन 4 to 50पर्यंत जो रेलेवन्सीचा पार्ट आहे तेवढ्याच गोष्टी रेलेवन्स घेता येईल. तर त्यामध्ये ओपिनियन ऑफ थर्ड पर्सन केव्हा घेता येईल, जेव्हा डायरेक्ट एव्हिडन्स नसेल, जेव्हा एखादा आय विटनेस आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला डाऊट क्रिएट होत असेल त्याला सपोर्टिव्ह घेण्यासाठी आपण हा एक्सपर्ट ओपिनियन घेऊ शकतो. तर हा एक्सपर्ट ओपिनियन वेल क्वालिफाईडच पाहिजे असं काही नाही आहे. तर सेक्शन 39मध्ये त्यांनी म्हटलं की हा स्पेशली स्किल्ड पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये, फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट, एनी अदर फील्ड इन क्वेश्चन टू आयडेंटिटी ऑफ हँडरायटिंग किंवा फिंगर इम्प्रेशन आहे थंब रूलमध्ये, तर त्याच्यामध्ये तो स्पेशली स्किल्ड पाहिजे. मीन्स त्याच्यामध्ये अनुभव पाहिजे. आणि जो स्पेशली स्किल्ड पर्सन आहे त्याने कोर्टातून साक्ष दिली ठीक आहे, पण त्याच्यासोबत त्यांनी ग्राउंड्स ऑफ ओपिनियन, हाऊ ही रीच टू कन्क्लुजन, तो कन्क्लुजनला कसा आला, मी काय काय एक्सपेरिमेंट्स केले, मी काय काय टेस्ट त्यावरती अप्लाय केल्या ज्याच्यामुळे मी या कन्क्लुजनला आलो, ते जर सॅटिस्फॅक्टरी असेल तर कोर्टाला हेल्प होईल. बिकॉज द कोर्ट इज नॉट एक्सपर्ट इन ईच अँड एव्हरी फील्ड. लॉमध्येच तो एक्सपर्ट अजून होत नाही आहे, म्हणजे आहे तर पण नॉट मच. एखाद्या लॉच्या फील्डमध्ये मीन्स फॉरेन लॉ असेल तर त्यामध्ये तो एक्सपर्ट नाही. इंडियन लॉ इज सो मच आहे, किती सारे कायदे, 3,000 का 5,000 10,000 किती कायदे आपल्यालासुद्धा ते माहिती नाही आहेत. सो आपल्याला सांगता येत नाही किती कायदे. मग प्रत्येक कायद्याचं नॉलेज असल्याच पाहिजे असं काय नाही. मीन्स इट इज द ॲडव्होकेट हू हेल्प द कोर्ट, मीन्स इज अ ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे, त्यांनी कोर्टाला असिस्ट करायला पाहिजे की या करेक्ट कन्क्लुजनला यावं. मीन्स दोन्ही पक्ष असतील, प्लेंटिव्ह डिफेंडंट किंवा प्रॉसिक्युशन ॲक्युजच्या वकीलसुद्धा काय करतात, कोर्टाला मदत करतात की प्रॉसिक्युशन काय प्रूव्ह करणार की हाऊ ही इज गिल्टी, ते फॅक्ट दाखवायचा प्रयत्न करणार. डिफेन्स काउन्सिल काय करणार, हाऊ ही इज नॉट गिल्टी, ते शो करण्याचा प्रयत्न करणार. मीन्स ते कोर्टाला काय करतात, एक प्रकारची हेल्प करतात. सो 39मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे की स्पेशली स्किल्ड पाहिजे. स्पेशली स्किल्ड असेल फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट आणि हँडरायटिंग आणि फिंगर इम्प्रेशनमध्ये पाहिजे. मीन्स क्वालिफिकेशन नॉट नेसेसरी.
जे आपण इन्सेनचं एक्झाम्पल बघितलं की इन्सेन आहे तो कसा आयडेंटिफाय करतो, म्हणजे त्यांनी कोर्टातून साक्ष द्यायला पाहिजे कोर्टामध्ये की सेन पर्सन आहे, तो ॲक्टिंग करतो, त्याला झोपेचं काय नाटक करतो आहे. जो ॲक्च्युअली इन्सेन पर्सन आहे तो मलमूत्र विसर्जन पॅन्टीत करतो, त्याला कळत नाही व्हॉट इज डुईंग, तो जो नॅचरल ॲक्ट आहे ते करत नाही. हा डिफरन्स जर सांगत असेल कोर्टामध्ये तर त्याचे एक्सपर्टची जी पण टेस्टिमनी आहे ती रेलेवंट होईल आणि ॲडमिसिबल पण होईल. मीन्स कोर्टाला एक ते हेल्प करत आहे. जर नुसतं येऊन सांगेल की हा हे असं वेडा आहे तो वेडा आहे, नुसतं येऊन जे एक्सपर्ट पर्सन जे डॉक्टर आहे नुसतं येऊन कोर्टात येऊन सांगत असेल की नाही हा वेडा आहे बस दॅट्स इट असेल तर दॅट इज नॉट मच रेलेवन्सी, त्याच्या टेस्टिमनीला काही व्हॅल्यूज राहणार नाही. म्हणजे क्रेडिबिलिटी ऑफ दॅट एक्सपर्ट विटनेस क्रेडिबल आहे, जो ट्रुथफुलनेस आहे, जे आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवता येण्यासारखं ट्रस्ट वर्दीनेस जे आहे ते ठेवताच येणार नाही. पण जर तो रिझन देत असेल, जे आपण दरवेळेला सांगितलं की लास्ट लेक्चरला आपण जो सेक्शन 50 आय थिंक सो ग्राउंड्स ऑफ ओपिनियन सेक्शन जो 45 तो प्रत्येक आन्सरमध्ये लिहायला तुम्ही पाहिजे जर हा मेनसाठी क्वेश्चन आला असेल तर. 40मध्ये काय बघितली, फॅक्ट्स नॉट अदरवाईज रेलेवंट बट रेलेवंट इफ दे सपोर्ट किंवा इनकन्सिस्टंट विथ द ओपिनियन ऑफ एक्सपर्ट. ते एकतर काय करतील, जसं आपण सेक्शन 9मध्ये आय थिंक सो बघितलं की फॅक्ट्स नॉट अदरवाईज रेलेवंट बिकम्स रेलेवंट, इम्प्रोबेबल. जसं आपण प्ली ऑफ अलाबा बघितलं की प्ली ऑफ अलाबा ही फॅक्ट इन इश्यूला रेलेवंट नाही आहे, पण ती काय फॅक्ट इन इश्यूला प्रूव्ह करते किंवा डिस्प्रूव्ह करत असेल. जसं 5 एक्सेप्शन बघितले की नॉन ॲसेस ऑफ हजबंड असेल किंवा थर्ड पार्टीने ऑफेन्स केला आहे मी केला नाही. दीज आर द डिफेन्सेस जे आपण आय थिंक सो सेक्शन 9मध्ये बघितलेलं आहे की फॅक्ट नॉट अदरवाईज रेलेवंट बिकम्स रेलेवंट, किंवा ते हायली प्रोबेबल किंवा इम्प्रोबेबल होईल. सो त्याचप्रमाणे सेक्शन 40सुद्धा आहे की जे एक्सपर्टचं जे टेस्टिमनी आहे ती फॅक्ट इन इश्यूला सपोर्ट तर करेल किंवा इनकन्सिस्टंट करेल. सपोर्ट म्हणजे काय की त्याला एक आधार देईल, मीन्स प्रोबॅबिलिटी दाखवेल. इनकन्सिस्टंट म्हणजे काही इम्प्रोबेबल दाखवेल की हे कसं इनकन्सिस्टंट आहे म्हणून. सो त्यांचं जे फॅक्ट इन इश्यूला सपोर्ट तर करेल किंवा इनकन्सिस्टंट वगैरे करेल. 51मध्ये बघितलं की हँडरायटिंग ऑफ पर्सन, आता ह्यामध्ये तो स्पेशली स्किल्ड नाही पण हा इथे ॲक्वेंटेड आहे. 41मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे की हा ॲक्वेंटेड विथ द हँडरायटिंग ऑफ पर्सन. ज्या व्यक्तीने लिहिलेलं आहे एकतर त्यांनी स्वतः काय बघितले, त्यांनी लिहिताना बघितलेलं आहे, किंवा त्यांनी काय म्हटलं आहे बघा, पर्सन हू हॅज सीन द पर्सन दॅट पर्सन राईट, मीन्स त्याला लिहिताना पाहिलेलं आहे. हे पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट आहे की त्याच्यासोबत त्यांनी काय अनेक पत्रव्यवहार केले असतील किंवा त्याच्या डायरेक्शनद्वारे इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये त्याच्यासोबत काही अनेक ट्रान्झॅक्शन केले असतील इन द हॅबिच्युअली सबमिटेड टू हिम, मीन्स ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेसमध्ये त्याच्यासोबत काही व्यवहार झालेत. मीन्स हा पर्सन कसं ॲक्वेंटेड आहे, ज्याला नॉलेज आहे, हा ते स्पेशली स्किल्ड नाही आहे. 41मध्ये स्पेशली स्किल्ड पर्सन नाही आहे, मीन्स ओनली ही इज ॲक्वेंटेड विथ द फॅक्ट, ओनली हँडरायटिंग ऑफ दॅट पर्सन. 42मध्ये काय होतं की जनरल कस्टम आहे, मीन्स ही वूड लाईकली टू नो अबाउट एक्झिस्टन्स इफ इट एक्झिस्टेड. मीन्स हा जो 42मध्ये जो पर्सन आहे, आणि आपण जो अगोदरचा सेक्शन बघितला तर सेक्शन नंबर 11मध्ये काय होतं की पर्सन जिवंत आहे आणि त्यांनी बघितलेलं आहे, तो येऊन कोर्टात सांगणार आहे. पण 42मध्ये ओपिनियन देतो आहे की नाही अशी अशी कस्टम प्रॅक्टिस आहे ती चालत आलेली आहे. मीन्स केव्हापासून चालू होती त्याला माहीत नाही, फक्त इज लायकली टू नो की दिस प्रॅक्टिस इज डन इन आवर सोसायटी. सो 42मध्ये काय लायकली टू नो आहे आणि ओपिनियन म्हणून आहे. 43मध्ये काय इथं पण ओपिनियन फॉर्म करतो आहे कशाबद्दल की त्यांचं बॉडीचं प्रॅक्टिस कशी, मीन्स पाहुण्यानंतरनं कसं बिहेव करायचं, किंवा त्यांचे रिलिजियस चॅरिटेबल फाउंडेशनमधले काय कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय त्यांचं रूल्स काय आहेत, किंवा त्यांच्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये त्यांची लोकांची लँग्वेज कशी आहे. पण हे कसं स्पेशली मीन्स ऑफ नॉलेज आहे आणि हे ओपिनियन आहे. 44मध्ये काय रिलेशनशिप संबंधी आहे आणि हे रिलेशनशिप कसं होणार, एक्सप्रेस बाय कंडक्टद्वारे. मोस्ट इम्पॉर्टंट हा MCQ येईल की एक्सप्रेस बाय कंडक्ट आहे आणि त्याला स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज आहे. इट इज नॉट नेसेसरी दॅट की फॅमिली मेंबर्स पाहिजे का, तर नाही, फॅमिली मेंबर्स असायला पाहिजे असंही काही नाही. आणि 44मध्ये एक एक्सेप्शन दिले. काय दिले एक्सेप्शन, की हे जे ओपिनियन देतो आहे ते सफिशियंट होणार नाही टू इन द केस ऑफ डायव्होर्स ॲक्टमध्ये आणि 82 जे बायगॅमीचे जे ऑफेन्स आहे त्यामध्ये प्रूव्ह होणार नाही. जो आपण दुसरा सेक्शन जो वरती बघितला की एक्झिस्टन्स ऑफ जजमेंट म्हणजे कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे. कोणतं प्रोव्हिजन बघितलं होतं आपण सेक्शन नंबर 35मध्ये जे फायनल जजमेंट आहे, हे जे आहे ते कन्क्लुझिव्ह प्रूफ आहे.
आणि जे आपण आता सेक्शन नंबर 46मध्ये जे बघतोय, 44मध्ये जे बघतोय, हे ओपिनियन आहे. हे काय, हे ओपिनियन आहे. सो ह्याच्यामध्ये काय स्ट्रिक्ट प्रूफ लागणार आहे, त्यामुळं हा फरक आहे. आणि जो वरती आपण एक्झिस्टन्स ऑफ जजमेंटमध्ये बघितलं होतं ते कसं कन्क्ल्युझिव्ह प्रूफ आहे, कन्क्ल्युझिव्ह प्रूफ असल्यामुळं. 45मध्ये हे तर प्रत्येक वेळेस तुम्हाला द्यायचं की ग्राउंड्स ऑफ ओपिनियन, की मी एवढे एक्सपेरिमेंट्स केलेत, मी एवढे टेस्ट केलेत, माझा एक्सपिरियन्स एवढा आहे आणि मी हाऊ या टू कन्क्लुजन, तो जर सांगत असेल तर ते काय होईल, व्हेरी वेल सपोर्टिव्ह होईल. अदरवाईज काय होईल, इनकन्सिस्टंट विथ द फॅक्ट अँड इश्यूची होऊन जाईल. तर नाव वी आर सेक्शन, आपलं जे मेन लेक्चर स्टार्ट होतं कॅरेक्टर्स वेन रेलेवंट. तर ह्याच्यामध्ये कॅरेक्टर रेलेवंट आहे, 2 प्रकारे डिवाइड करू शकतो आपण. एक सिव्हिलमध्ये म्हणू आणि दुसरे क्रिमिनलमध्ये धरू. आता फक्त सुरुवातीला आपण फक्त सिव्हिलमधलंच बघू, क्रिमिनलचं नंतरनं बघू. ह्याच्यामध्ये 2 डिवायडेशन आहेत. सिव्हिलमध्ये कॅरेक्टर केव्हा रेलेवंट होईल आणि क्रिमिनलमध्ये कॅरेक्टर केव्हा रेलेवंट होईल. आणि परत सिव्हिलमध्येच कॅरेक्टर रेलेवंट केव्हा होणार आणि इरेलेवंट केव्हा होणार. आणि क्रिमिनलमध्ये सुद्धा कॅरेक्टर केव्हा रेलेवंट होईल आणि केव्हा इरेलेवंट होणार आहे. सो 2 टाईपमध्ये आपण बघू. पहिल्यांदा सिव्हिलचं बघू, नंतर ना क्रिमिनलचं बघू. तर पहिलं सेक्शन जे आहे 46 काय म्हणते, इन सिव्हिल केसेस द फॅक्ट दॅट कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन कन्सर्न इज सच अ रेंडर प्रोबेबल ऑर इम्प्रोबेबल एनी कंडक्ट इम्प्युटेड टू हिम इज इरेलेवंट. सो एवढा एक फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट आहे तो आपण नंतर न बघू. मीन्स एक्सेप्ट सो फार कॅरेक्टर ॲपियर्स फ्रॉम द फॅक्ट अदरवाईज रेलेवंट. तर मी जनरली आत्ता थोडीशी माहिती देतो की काय माहिती आहे. फॉर एक्झाम्पल एका ए आणि बीमध्ये प्लेंटिफ आणि डिफेंडंट आहे, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये पजेशन संबंधी सूट चालू आहे. तर एनं सूट फाईल केलं आहे. एनं हा प्लेंटिफ आहे, बी हा डिफेंडंट आहे. प्लेंटिफनं केस डिफेंडंटच्या अगेन्स्ट बीच्या विरुद्ध सूट फाईल केली फॉर पजेशनसाठी. तर मग ए काय करतो, ॲज अ एव्हिडन्स देतो, पुरावा देतो की बी बघा त्यांनी अनेक जणांसोबत असे ट्रेसपासचे गुन्हे केलेत, असे तो एक्स्टॉर्शन करतो किंवा असं पर्टिक्युलर त्याच्यावरती पजेशनचे बरेचसे सूट दाखल केलेले आहेत. हा पर्सन चिटिंग करतो, फोर्स्ड डॉक्युमेंट बनवत एक्सपर्ट आहे, ह्याच्यावरती सो अँड सो असं बरेचसे एव्हिडन्स आणतो. मग वेदर दिस एव्हिडन्स ॲडमिसिबल मीन्स त्याचं कॅरेक्टर काय शो करतोय की हा फोर्ज माणूस आहे, चिटिंग करणारा, हाच माणूस 420 आहे. तर हे कॅरेक्टर रेलेवंट होणार नाही. तर हे जे कॅरेक्टर जे दाखवतोय प्लेंटिफ मीन्स ए बीच्या विरुद्ध की बी हा 420 आहे बघा, आणि ट्रेसपासचे आहे, त्याच्या पजेशनची सूट आहे, चिटिंग आहे, फोर्ज डॉक्युमेंट करतो, सो अँड सो ऑफेन्सेस, त्याच्यावरती हा 420 आहे. हे कॅरेक्टर रेलेवंट होईल का, तर नाही. मेन रिझन काय की भले आपल्याला हे थिंग्स जे आहे 420 माणूस आहे हे आपल्याला लॉजिकली काय वाटतं की बरोबर आहे, हां लॉजिकली वी थिंक दॅट दिस इज द पर्सन व्हेरी, माणूस 420 आहे आणि याच्यावर अनेक खटले चालू आहेत, पेंडिंग असतील, डिसाईड असतील, अपिलेटमध्ये असतील, व्हॉट एव्हर मे बी. पण आपल्याला लॉजिकली वाटतं की हां हे बरोबर आहे. पण आपण सेक्शन काय बघितलं सुरुवातीला आत्ता की इट मे बी थिंक्स दॅट इफ यू फील्स दॅट, जर वाटत असेल की हे फॅक्ट जे आहे लॉजिकली तर बरोबर आहे, त्यांच्या 420 ह्याने ह्याच्यासोबत ए सोबत पण ह्याचं पजेशन जे आहे ते काढून घेतलं असेल, डिसपजेस केलेलं आहे ए या पर्सनला, मीन्स प्लेंटिफला, आपल्याला बरोबर वाटते लॉजिकली. पण मेन मुद्दा काय की एव्हरी केस शुड बी बेस्ड अपॉन ओन फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस. मीन्स जजचं माइंड जे आहे ते डायवर्ट होऊ नये, मीन्स रॉंग कन्क्लुजनला येऊ नये. देर इज अ प्रिझम्पशन आहे की आपण फॉर एक्झाम्पल क्रिमिनलमध्ये काय प्रिझम्पशन बघतो की ॲक्यूज इज टू बी इनोसन्स अनलेस अँड अंटिल प्रूव्हन गिल्टी. जोपर्यंत गिल्टी प्रूव्ह होत नाही तोपर्यंत त्याला इनोसंटच मानलं जाईल. सो सिव्हिल केसमध्ये सुद्धा असं समजलं जाईल की प्रत्येक केस जी आहे ती ओन फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सचे एव्हिडन्सवरतीच प्रूव्ह व्हायला पाहिजे. हे असं कोणतंही प्रिझम्पशन करता येणार नाही. मीन्स त्यांनी तेच म्हटलं की कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन कन्सर्न इज सच अ रेंडर प्रोबेबल ऑर इम्प्रोबेबल. तो माणूस चांगला आहे की तो माणूस वाईट आहे, त्याची प्रोबॅबिलिटी इनप्रोबॅबिलिटी आहे ती कुठंच वापरता येणार नाही, मीन्स इररेलेवंट होऊन जाईल. सो वन्स अगेन वी विल रीड, कारण की हा पॅरा जो आहे फार महत्त्वाचा ॲज अ सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू. आपण सिव्हिलमधलं बघतोय. इन सिव्हिल केसेस दॅट द कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन कन्सर्न सच ॲज रेंडर प्रोबेबल ऑर इम्प्रोबेबल ऑफ एनी कंडक्ट इम्प्युटेड टू हिम इज इररेलेवंट. त्याच्यावरती हा माणूस 420 आहे असं क्रॉसमध्ये सुद्धा म्हणता येणार नाही.
एक जर तुम्ही नाटक बघितलं असेल तर त्या नाटकामध्ये पण तुम्ही तो मी नव्हेच म्हणून एक नाटक आहे, त्या नाटकामध्ये सुद्धा एक पत्रकार म्हणतो हा माणूस आला 420, तर कोर्ट ऑर्डर करतं की हे क्वेश्चन विचारता येणार नाही आणि काही म्हणता पण येणार नाही. सो एक तुम्ही ते नाटक पण घेऊ शकता की तो मी नव्हेच, त्याशी ते रिलेट करू शकता तुम्ही. तर असं म्हणता येणार नाही प्लेंटिफला की हा 420 हे मीन्स इम्प्रोबेबल आहे, म्हणजेच काय इररेलेव्हंट आहे, हा प्रश्न विचारताच येणार नाही, त्याचं कॅरेक्टरच रेलेव्हंटच होणार नाही. पण केव्हा एक्सेप्ट इन सो फार ॲज सच अ कॅरेक्टर ॲपियर्स फ्रॉम द फॅक्ट अदरवाईज रेलेव्हंट. आता हा सेकंड पार्ट आहे. सेकंड पार्टचं एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल एक एम्प्लॉई कंपनीमध्ये काम करतो आहे आणि त्याला अकाउंट्स हिशोब दिलेला आहे, मीन्स कंपनी सेक्रेटरी म्हणून किंवा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे आहे, आणि त्याच्यावरती ॲलिगेशन लावलेत की नाही अफरातफर केलेली आहे, मीन्स त्याने फोर्ज डॉक्युमेंट केलेलं, अकाउंटचे हिशोब देत नाहीत वगैरे, सो अँड सो चिटिंगची केस त्याच्यावरती लावलेली आहे. पण कोर्टाला आता आपण तर म्हणू शकत नाही की तो त्याला 420 आहे की त्याने मागच्या कंपनीमध्ये पण असेच फोर्स केलेत म्हणून त्याला कामावरून नोकरीवरून काढून टाकलं, म्हणून आत्ता पण त्यांनी या कंपनीमध्ये त्यांनी असंच केलेलं आहे म्हणून इथून पण काढून टाका असं म्हणता येणार नाही. पण केव्हा एक्सेप्ट म्हटलं इन सो फार ॲज सच अ कॅरेक्टर ॲपियर्स फ्रॉम द फॅक्ट्स अदरवाईज रेलेव्हंट. पण जर व्हाईल ॲप्रिशिएटिंग ऑफ एव्हिडन्स करताना किंवा एखाद्या कोर्टामध्ये एखादी फॅक्ट प्रूव्ह झाल्यानंतर त्याच्याबद्दल जर मत जर डिफरंट काही येत असेल तर त्यावेळेस कॅरेक्टर ऑफ सच अ पर्सनचं रेलेव्हंट होईल. परत एकदा सांगतो, व्हाईल ॲप्रिशिएटिंग एव्हिडन्स करताना मीन्स एखादा कॅरेक्टर ऑफ पर्सनचं जर प्रूव्ह होत असेल की हां ह्यांनी डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर असं दिसून येतं की नाही ह्या पर्सनने फोर्जरी केलेली आहे किंवा अकाउंट्समध्ये अफरातफर केलेली आहे, हिशोब व्यवस्थित दिला नाही, जर असं जर दिसून येत असेल मीन्स अदरवाईज रेलेव्हंट, मीन्स ॲपियर्स फ्रॉम द फॅक्ट्स म्हटलं त्यांनी, कॅरेक्टर ॲपियर्स फ्रॉम द फॅक्ट्स, देन इट इज विल बी रेलेव्हंट. अदरवाईज रेलेव्हंट होणार नाही की मागच्या कंपनीमध्ये पण त्यांनी अशी चिटिंग केली, ते तुम्हाला दाखवताच येणार नाही. सो 46 इज व्हेरी क्लिअर की इन सिव्हिल केसेसमध्ये कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन असेल कन्सर्न इन सो प्रोबेबल इम्प्रोबेबल ऑफ इम्प्युटेड टू हिम, इम्प्युटेड म्हणजे ॲलिगेशन जे असतील ते इररेलेव्हंट आहे की तो माणूस 420 आहे किंवा काय जे पण तुम्ही ॲलिगेशन लावतात ते कॅरेक्टर त्याचं रेलेव्हंट होणारच नाही. पण जर एखादा मॅटर जे कोर्टाच्या समोर मॅटर आहे त्यातून जर समोरून जर असं एव्हिडन्स जे आपण ॲप्रिशिएशन करतो आफ्टर द प्रूव्हिंग अ फॅक्ट, मी एखादी पर्टिक्युलर फॅक्ट प्रूव्ह झाल्यानंतर असं जे आपण म्हणतो बर्डन शिफ्ट होतं. केव्हा बर्डन शिफ्ट होतं, आता सिव्हिलमध्ये प्लेंटिफने दाखवून दिलं आहे की बघा डिफेंडंट जो एम्प्लॉय आहे त्यांनी असं फोर्जरी केलं आहे, ते एक प्रायमा फेसी प्रूव्ह झालेलं आहे. प्रायमा फेसी मीन्स प्रथमदर्शनी असं दिसून येतं की त्यांनी केलेलं आहे आणि ते प्रूव्ह झालेली फॅक्ट आहे. नाव बर्डन शिफ्ट अपॉन द डिफेंडंट, ही मस्ट शो दॅट की आय डिड नॉट दिस. सो त्याबद्दल जर फॅक्टमधून असं दिसून येत असेल, त्याचं कॅरेक्टर जर रिव्हील होत असेल, दिसून येत असेल, तर तेव्हा ते रेलेव्हंट होईल. हे 46 सांगितलं. नाव सेकंड थिंग परत काय सेक्शन 50 वाचू, बाकीचे क्रिमिनलमधले. सो आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केले, कॅरेक्टर सिव्हिलमध्ये केव्हा रेलेव्हंट आणि इरेलेव्हंट होईल आणि कॅरेक्टर क्रिमिनलमध्ये केव्हा रेलेव्हंट आणि इरेलेव्हंट होईल. सो अजून आपण सिव्हिलमध्येच बघतोय. इन सिव्हिल केसेस 50 काय म्हणते बघा, इन सिव्हिल केसेस द फॅक्ट द कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन ॲज टू सच अ अफेक्ट अमाऊंट ऑफ डॅमेजेस टू विच ही ऑट टू रिसीव्ह इज रेलेव्हंट. आता फॉर एक्झाम्पल एखाद्यावरती डिफेमेशनची केस झाली, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू लिबेल, काहीतरी लिहिलं असेल त्यासंबंधी किंवा टी व्हीमध्ये त्याबद्दल काही असं रॉंग डिफेमेटरी स्टेटमेंट्स वगैरे केले असेल त्याच्यामुळं त्याच्यावरती त्याच्या इन्कम सोर्सवरती म्हणा किंवा त्याच्या रेप्युटेशनला हार्म होत असेल, विच अफेक्ट द अमाऊंट ऑफ डॅमेजेस विच यू ऑट टू रिसीव्ह, आणि त्याचा जॉब गेला त्यामुळं त्याचं बरंचसं फायनान्शियल लॉस झालेलं आहे, जे सोसायटीमध्ये त्याला टेंडर मिळणार होतं ते टेंडर त्याला मिळत नाही का, त्याचं कॅरेक्टरवरती क्वेश्चन केलं, त्याच्याबद्दल डिफेमेशन केलं की नाही माणूस हा 420 आहे, त्यामुळे त्याला टेंडर जे मिळणार होतं ते लॉस आहे. मीच अमाऊंट ऑफ डॅमेजेस विच ऑट टू रिसीव्ह, त्याच्यामुळं त्याच्या नुकसानवरती भरपाईवरती अफेक्ट होणार असेल, लाईक डिफेमेशनचं एक्झाम्पल, त्यावेळेस मात्र त्या कॅरेक्टर ऑफ एनी सच अ पर्सनचं रेलेव्हंट होईल. हां की हा माणूस जो आहे सोसायटीमध्ये व्हेरी वेल रेप्युटेशन पर्सन होता आणि त्याच्याबद्दल असं डिफेमेटरी केल्यामुळं त्याच्या जे नुकसान भरपाई मिळणार होती ते त्याला मिळणार नाही. किंवा सेकंड एक्झाम्पल असो की फॉर एक्झाम्पल मोटर व्हेकल ॲक्सिडेंटमध्ये, तर मोटर व्हेकल ॲक्सिडेंटमध्ये फॉर एक्झाम्पल त्याचं जे काही नुकसान झालेलं असेल त्याच्यामुळे त्याला जॉबला जाऊ शकत नाही, किंवा जे रेग्युलर जे काम करू शकत नाही,
जर असं होत असेल तर अमाऊंट ऑफ डॅमेजेसवरती काय अफेक्ट होत असेल त्यावेळेस कॅरेक्टर ऑफ एनी पर्सनचं रेलेवंट होईल. सो याच्यामध्ये दोन वर्ड आहेत, एक आहे रेप्युटेशन आणि एक आहे डिस्पोजिशन. सो रेप्युटेशन म्हणजे काय की एखादा ए पर्सन आहे आणि त्याला पूर्ण सोसायटी ओळखते. ए इज द पर्सन, त्याला सोसायटी जी आहे ती पूर्ण ओळखते. पूर्ण सोसायटीचं त्याबद्दल ओपिनियन आहे की नाही दिस पर्सन इज व्हेरी गुड पर्सन, गुड पर्सनॅलिटी. हे काय झालं, पूर्ण सोसायटीचं ओपिनियन झालं. नाव डिस्पोजिशन म्हणजे काय की एखादा ए हा व्यक्ती आहे, त्यांनी बी सोबत ट्रान्झॅक्शन केलेत आणि बीचं जे ओपिनियन आहे रिगार्डिंग द ए की नाही हा चांगला माणूस आहे, पण ह्याचं जे ओपिनियन जे फॉर्म झालेलं आहे ते स्वतःवरनं ओन एक्सपिरियन्सवरनं त्याच्या ओन बेस्ड ट्रान्झॅक्शनवरनं स्वतःचं मत बनलेलं आहे की ए माणूस आहे तो चांगला माणूस आहे. सो हा डिफरन्स आहे रेप्युटेशन अँड डिस्पोजिशनमध्ये. सो सेक्शन नंबर 46, 47, 49 द वर्ड यूज कॅरेक्टर इन्क्लूड्स बोथ रेप्युटेशन अँड डिस्पोजिशन बट एक्सेप्ट ॲज प्रोव्हाइडेड सेक्शन 49मध्ये जो आता आपण नंतरनं बघणार आहोत त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की मे बी जनरल रेप्युटेशन अँड जनरल डिस्पोजिशन नॉट ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट्स बाय विच रेप्युटेशन डिस्पोजिशन शोन. सो आत्ता आपण एवढाच पार्ट बघू. काय बघितलं इन दिस सेक्शन 46, 47, 49 द वर्ड कॅरेक्टर इन्क्लूड्स रेप्युटेशन अँड डिस्पोजिशन. आता रेप्युटेशन म्हणजे काय बघितलं की पूर्ण सोसायटी त्या व्यक्तीबद्दल काय विचार करते, त्याचं काय मत आहे. आणि डिस्पोजिशन म्हणजे काय पर्टिक्युलर एखादा व्यक्ती आहे त्याचं मत ए या व्यक्तीबद्दल काय मत आहे त्याच्या ओन एक्सपिरियन्सवरनं आहे, ते बाकीच्यांच्या लोकांच्या विचारावरनं नाही, त्याचं स्वतःचं ट्रान्झॅक्शनवरनं तो ओळखून घेतो. नाव अनदर सेक्शन इज देअर. नाव द सेक्शन 10 तुम्ही ओपन करू शकता. सेक्शन 10 एक रेलेवंट आहे जो हा रेलेवंटच्या चॅप्टरमध्येच आहे. इन द सूट विच डॅमेजेस आर क्लेम एनी फॅक्ट विच विल एनेबल द कोर्ट टू डिटरमाइन अमाऊंट ऑफ डॅमेजेस विच ऑट टू बी अवॉर्डेड इज रेलेवंट फॅक्ट. सो हे एक जस्ट रेलेवन्सी म्हणून ॲज अ अकॅडमिकल प्रोव्हिजन इथे टाकलेलं आहे सेक्शन 10मध्ये की इन सच अ सूट डॅमेजेस आर क्लेम एनी फॅक्ट which will enable the court to determine the amount of damage which ought to be awarded is relevant. जस्ट लाईक मोटर व्हेकलचे मी एक एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये एज ऑफ एम्प्लॉई आहे, त्याचं ॲक्सिडेंट झालेला आहे, जो विक्टीम आहे त्याचं एज आहे ते थोडंसं कमी आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पाय गमावलेला आहे. सो तर काय म्हटलं की एनी फॅक्ट विच एनेबल द कोर्ट टू डिटरमाइन अमाऊंट ऑफ डॅमेजेस विच शुड टू बी अवॉर्डेड म्हणजे त्याचं कॅरेक्टर तेव्हा रेलेवंट होणार आहे. सो इन सूट विच डॅमेजेस क्लेम केले, कंपन्सेशनचं सूट फाईल केलेलं आहे मोटर व्हेकलच्या ॲक्सिडेंटच्या क्लेममध्ये. एनी फॅक्ट विच एनेबल द कोर्ट टू डिटरमाइन अमाऊंट ऑफ डॅमेजेस विच ऑट टू बी रिवॉर्डेड ही फॅक्टसुद्धा काय होणार आहे रेलेवंट होणार आहे. सो सेक्शन 10 जो आहे तो रीड विथ सेक्शन नंबर 50 सोबत तुम्ही वाचायला पाहिजे. So in civil cases, fact that character of any person in such a affect the amount of damage which ought to be is relevant. सो ह्याच्यामध्ये 50मध्ये जे आहे ते कॅरेक्टर रेलेवंट आहे. आणि जो आत्ता आपण जो सेक्शन बघितला त्याच्यामध्ये कोर्टाला एनेबल करणार आहे की ज्याच्यामुळं कोर्ट डिटरमाइन करणार आहे की किती अमाऊंट ऑफ डॅमेजेस द्यायला पाहिजे, तर ती फॅक्ट तिथे रेलेवंट आहे. सो इथे 50मध्ये कॅरेक्टर रेलेवंट आहे. सो हा डिफरन्स आहे. ना आपण काय बघितलं 46मध्ये की 46मध्ये बघितलं की कोणाचे कॅरेक्टर जे आहे ते रेलेवंट होणारच नाही. पण जर एखाद्या फॅक्टमधून जर रिव्हील होत असेल कॅरेक्टर ॲपियर्स फ्रॉम द अदरवाईज रेलेवंट होत असेल, जर कोर्टाच्या फॅक्टसमोर एखादी फॅक्ट प्रूव्ह झाल्यानंतर कोर्टाचं एव्हिडन्स ॲप्रिशिएट करताना जर काय असं दिसून येत असेल तर कॅरेक्टर रेलेवंट होईल. आणि सेक्शन 50मध्ये काय बघितलं कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन विच अफेक्ट द अमाऊंट ऑफ डॅमेज विच ऑट टू बी रिसिव्ह देन इट इज रेलेवंट. सो अमाऊंट ऑफ डॅमेजेसमुळं काय अफेक्ट होणार असेल तर त्याचं कॅरेक्टर जर त्याचं इन्व्हॉल्व्ह होत असेल त्याच्यामध्ये, लाईक डेफॅमेशनच्या केसमध्ये त्याचं कॅरेक्टर जे आहे त्याच्यामुळं अमाऊंट ऑफ डॅमेजेसला फॉर एक्झाम्पल एखाद्या नामवंत फॉर एक्झाम्पल पर्सन आहे सोसायटीमध्ये आणि त्याचं डिफेमेशन झालेलं आहे आणि तो पर्सनचं इन्कम भरपूर आहे, त्याच्यामुळे डाऊनफॉल होणार आहे. जसं लाईक आपण अदानीबद्दल बोलू, अदानी पर्सन इज व्हेरी रिस्पेक्टेबल पर्सन, त्याबद्दल काय डिफेमेटरी केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल केल्यामुळे त्याचं जे कॅरेक्टर आहे
ते लो होणार आहे, म्हणजे त्याचं रेप्युटेशन काय होणार, डाऊन होणार आहे. आणि त्याच्यामुळं अमाऊंट ऑफ डॅमेजेसमध्ये ॲज अ नॉर्मल पर्सन, जर ए आणि बी बोथ आर नॉर्मल पर्सन, दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध डिफेमेटरी स्टेटमेंट्स केलं तर त्यांच्या डॅमेजेसवरती, त्यांच्या अमाऊंट ऑफवरती काही अफेक्ट होणार नाही. पण अदानीच्या या रिस्पेक्टेड पर्सन संबंधी केलं असेल तर अमाऊंट ऑफ डॅमेजेसमध्ये कुठंतरी अफेक्ट होत असेल, देन इट इज टू बी रेलेवंट. नाव जे आपण आता सेक्शन जे बघितलं, नाव द एक अजून एक गोष्ट आहे, जर समजा कॅरेक्टर हे जर फॅक्ट इन इश्यू असेल. फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल ए हजबंड वाईफ आहे, त्यांच्यामध्ये क्रुएल्टी किंवा अडल्टरी संबंधी त्यांच्यामध्ये डायव्होर्स प्रोसिडिंग चालू असेल, तर जर कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन हेच जर फॅक्ट इन इश्यू असेल तर त्या केसमध्ये सुद्धा काय होऊन जाईल, कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन त्याच्यासंबंधी रेलेवंटचा पुरावा देता येईल. मीन्स हजबंड कॅन शो दॅट द वाईफ इज चॅस्टिसिटी ऑफ फिमेल आहे, मीन्स माझी वाईफ अडल्टरीज वगैरे करते, किंवा अल्टरनेट व्हाईस वर्सा की हजबंड इज डुईंग व्हाईस वर्सा, मीन्स हे हजबंड इज ऑल्सो डुईंग अडल्टरीज कॅरेक्टर. सो त्या कॅरेक्टर संबंधी पण पुरावा देता येईल. मीन्स 3 गोष्टीमध्ये कॅरेक्टर रेलेवंट होणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय, पहिली गोष्ट का बघितली की कॅरेक्टर हे जे रेलेवंट होणार नाही, हे फर्स्ट गोष्ट. सेकंड गोष्ट काय म्हटली की एखादी फॅक्ट जी फ्रॉम द ॲपियर्स फ्रॉम द फॅक्ट जर दिसून येत असेल तर कॅरेक्टर रेलेवंट होईल, हे सेकंड गोष्ट म्हटली. थर्ड गोष्ट म्हटली त्यांनी की जर अमाऊंट ऑफ डॅमेजेसला जर अफेक्ट करत असेल तर कॅरेक्टर रेलेवंट आहे, अदरवाईज रेलेवंट होणार नाही. चौथी गोष्ट एक मी ॲडिशनल सांगतो, ती जर कॅरेक्टर जर फॅक्ट इन इश्यूमध्ये असेल, लाईक हजबंड वाईफच्या ह्याच्यामध्ये डिस्प्यूट वगैरे असेल, तर या 3 केसेसमध्ये सिव्हिलमध्ये काय होणार आहे, कॅरेक्टर रेलेवंट होणार आहे, नाहीतर कॅरेक्टर रेलेवंट होणार नाही. सो आपण नोट्समध्ये बघूच. नाव वी विल गो टू द सेक्शन 47. काय बघू की 47मध्ये सांगितली क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये फॅक्ट दॅट पर्सन ॲक्यूज ऑफ गुड कॅरेक्टर इज ऑलवेज रेलेवंट. मीन्स हे कोणत्या बेसच्या प्रिन्सिपलवरती आहे की ॲक्यूज पर्सन इज प्रिझ्युम टू बी इनोसन्स अनलेस अँड अंटिल प्रूव्हन गिल्टी. या मॅक्झिमवरती हे सेक्शन 47 आहे की प्रत्येक पर्सन आहे जो इनोसंट आहे की त्यांनी गुन्हा केलेला नाही असं प्रिझम्पशन धरा. मीन्स हे शाल प्रिझम्पशन आहे. जर अनलेस अँड अंटिल प्रूव्हन, ते पण कसं बियॉन्ड रिजनेबल डाऊट असेल तर. सो क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये ॲक्यूज प्रिझ्युम टू बी इनोसंट म्हणजेच काय, त्याचं कॅरेक्टर काय गुडच आहे, हे पार्ट रेलेवंटच होणार आहे. सो 47 जनरल रूल सांगितला. पण 49 एक बघू काय म्हणते की क्रिमिनल प्रोसिडिंग द फॅक्ट दॅट ॲक्यूज हॅड बॅड कॅरेक्टर इज इररेलेवंट. म्हणजेच काय आपण बघितलं की गुड कॅरेक्टर रेलेवंट आहे, म्हणजेच बॅड कॅरेक्टर हे इररेलेवंट आहे. बट अनलेस त्यांनी काय म्हटलं की एव्हिडन्स हॅज बीन गिवन दॅट ही हॅज गुड कॅरेक्टर इन विच केस इट बिकम्स रेलेवंट. म्हणजेच काय, इन रिप्लाय. मीन्स आता फॉर एक्झाम्पल ए आणि प्रॉसिक्युशनने ॲक्यूजच्या अगेन्स्ट सूट फाईल केलं आहे, त्यांनी की फोर्जरी केली आहे कंपनीमध्ये. मग त्यांनी म्हणणार की मी गेले कंपनीमध्ये 15 वर्ष झालो, मी असं असं काम करतो आहे, मी फोर्जरी वगैरे केलेली नाही, मी लास्ट 15 years आय एम वर्किंग इन द कंपनी. सो हाऊ कॅन यू ॲलेज दॅट की आय हॅव फोर्स्ड. सो तर मग पण केव्हा म्हटलं त्यांनी, तर प्रिझम्पशन काय की तो इनोसंटाचा आहे की तो गुड कॅरेक्टर पर्सन, हे प्रिझम्पशन आहे. पण जर इन रिप्लायमध्ये आरोपी स्वतःहून म्हणत असेल की नाही आय एम व्हेरी गुड कॅरेक्टर पर्सन, मग प्रॉसिक्युशन काय करते की बॅड कॅरेक्टरचा पुरावा देते. फॉर एक्झाम्पल मी एक 10वीची एक्झाम होती आणि आय थिंक सो एम्प्लॉई होता. सो एम्प्लॉईनी चिटिंगची केस केली होती कंपनीमध्ये. तर मग त्यांनी डिफेन्स घेतलं की नो आय एम अ गुड कॅरेक्टर पर्सन. सो इन रिप्लायमध्ये प्रॉसिक्युशनने काय केलं की त्यांचं 10वीचं का आय थिंक सो 12th स्टँडर्डमध्ये त्यांनी चिटिंग केली होती. सो चिटिंगमध्ये त्याला पनिशमेंट लागली होती. सो इन रिप्लायमध्ये मीन्स हाऊ ही इज अ बॅड कॅरेक्टर पर्सनचा पुरावा मग देता येईल. 10वी का आय थिंक सो 12वीच्या एक्झाममध्ये त्यांनी चिटिंग केली होती, कॉपीमध्ये पकडला होता, त्याच्यावरती खटला पण भरला होता, प्रोसिडिंग इनिशिएट केली होती, त्यामध्ये त्याला शिक्षा पण लागली होती 6 महिने. सो इन रिप्लाय मीन्स ॲक्यूजने जर स्वतःहून म्हणत असेल की नो आय एम अ गुड कॅरेक्टर पर्सन, मीन्स इन रिप्लायमध्ये देत असेल की नो आय एम व्हेरी गुड कॅरेक्टर पर्सन, तर मग प्रॉसिक्युशन तो पुरावा देता येईल की बॅड कॅरेक्टरचा पुरावा देता येईल. नाहीतर बॅड कॅरेक्टरचा पुरावा देता येणार नाही प्रॉसिक्युशनला.
So in criminal proceeding, the fact that accused is bad character is irrelevant, but unless evidence has been given that he is good character, in which becomes relevant. मग इन रिप्लायमध्ये बॅड कॅरेक्टर गुड कॅरेक्टरचा पुरावा दिला तर प्रॉसिक्युशन बॅड कॅरेक्टरचा पुरावा देणार. सो फर्दर एक्सप्लेनेशन काय म्हणतं आहे की दिस सेक्शन डज नॉट अप्लाय इन केसेस विच बॅड कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन इट सेल्फ इज अ फॅक्ट इन इश्यू. आता फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं सिव्हिलमध्ये सुद्धा आणि क्रिमिनलमध्ये सुद्धा जर फॅक्ट इन इश्यूज असेल त्यावरती अडल्टरीचा गुन्हा चालू आहे किंवा 498चं त्यावरती केस चालू आहे. फॉर एक्झाम्पल डिवोर्स प्रोसिडिंगमध्ये म्हणू आपण काय त्यावरती ॲलिगेशन आहे हजबंडवरती की त्यांनी अडल्टरेस व्यवहार केला आहे. सो ते फॅक्ट इन इश्यूच आहे. सो दिस डज नॉट अप्लाय टू केसेस विच बॅड कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन इट सेल्फ इज अ फॅक्ट इन इश्यू. ते फॅक्ट इन इश्यूच आहे मग त्यावरती बॅड कॅरेक्टरचा पुरावा देता येईल. सेकंड एक्सप्लेनेशन काय म्हणते की प्रिव्हियस कन्व्हिक्शन इज रेलेवंट ॲज एव्हिडन्स ऑफ बॅड कॅरेक्टर. हे केव्हा देता येईल ज्यावेळेस त्यांनी गुड कॅरेक्टरचा पुरावा दिला त्यावेळेस प्रिव्हियस कन्व्हिक्शन संबंधी काय करू शकतो आपण पुरावा देऊ शकतो. जे आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की एन्हान्समेंटचं जर इश्यू असेल काढून ठेवला असेल. पहिल्यांदा त्यांनी चोरी केली होती त्यामध्ये 6 महिन्याची त्याला शिक्षा लागली होती. नाव दिस इज द सेकंड टाईम ही इज डुईंग द सेम थिंग की तो परत चोरी करतोय. मीन्स एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंटचा फॅक्ट इन इश्यू चार्ज फ्रेम केला जातो. इफ ही इज प्रूवन गिल्टी इन दिस केस देन ही विल बी चार्ज फॉर मोर पनिशमेंट जे एक्झॅगरेट म्हणजे जास्तीची शिक्षा जी आहे जास्तीची शिक्षा त्याला देता येईल. मीन्स एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंटचा एक चार्ज फ्रेम केला जातो. मग त्यावेळेस मग प्रॉसिक्युशन काय करणार जस्ट प्रिव्हियस कन्व्हिक्शन लागलं तर जे जजमेंट देणार मी शो करणार काय की बॅड कॅरेक्टर पर्सन आहे. सो दिस इज द रेलेवंट फॅक्टर मीन्स वी आर इन द स्टील टॉपिक ऑन द रेलेवन्सीच्या टॉपिकमध्ये आहे. नाव दिस फर्दर जे एक्सप्लेनेशन जे होतं आपण मगाशी ड्रॉप केलं होतं सेक्शन 50मधला एक्सेप्ट ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 49 जे आपण 49मध्ये बघितलं होतं ते एव्हिडन्स मे बी गिवन ओनली ऑफ जनरल रेप्युटेशन अँड जनरल डिस्पोजिशन नॉट ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट्स बाय विच रेप्युटेशन डिस्पोजिशन हॅज बीन शोन ऑन. म्हणजे जनरल सोसायटी त्या व्यक्तीबद्दल काय विचार करते त्याच्याबद्दलच जनरल रेप्युटेशन संबंधित विचार केला जाणार. पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीशी त्याच्याशी कसा व्यवहार होता हे बघितलं जाणार नाही. मग समजा एखाद्या व्यक्ती जर म्हणत असेल की नाही तो माझ्यासोबत चांगला व्यवहार करतो तर ते रेलेवंट होणार नाही ह्याच्यामध्ये. आणि किंवा त्यांनी दुसऱ्यांकडनं ऐकलं असेल. फॉर एक्झाम्पल आपण असं उदाहरण घेऊ की देर इज ए पर्सन आहे तो दुसऱ्या स्टेटमध्ये राहतो आणि हा ॲक्यूज आहे हा पर्टिक्युलर या सोसायटीमध्ये राहतो. पण या व्यक्तीने दुसऱ्यांकडनं ऐकून घेतलेलं आहे. काय ऐकून घेतलं आहे की नाही हा आरोपी आहे तो चांगला आरोपी आहे किंवा वाईट आरोपी आहे. सो हे जे रेप्युटेशन आहे ते चालणार नाही. मीन्स ए इज ऑल्सो पर्सन फ्रॉम दॅट सोसायटी. मीन्स हिअरसे एव्हिडन्स नको. मीन्स का हिअरसे एव्हिडन्स नको मीन्स त्याच्या पर्टिक्युलर नॉलेजमधनं पाहिजे. सो त्यांनी तेच म्हटलं की अँड not of particular acts by which reputation disposition has been shown. Means hearsay evidence is no evidence की या व्यक्तीने दुसऱ्यांकडनं मीन्स या सोसायटीकडनं बघितलेलं आहे. मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला नाही या व्यक्तीसोबत किंवा तो त्या लोकॅलिटीमधला नव्हता असं आपण एक्झाम्पल घेऊ. सो इन दिस सेक्शन बट except as provided under section 49 evidence may be given only of general reputation and general disposition. मी जनरल पूर्ण सोसायटी काय विचार करते या व्यक्तीबद्दल आणि जनरल डिस्पोजिशन मीन्स हे जो व्यक्ती आहे तो याच एरियामधला पाहिजे. दुसऱ्या भागामधला असेल तर ते रेलेवन्स होणार नाही. नॉट ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट्स बाय विच रेप्युटेशन डिस्पोजिशन हॅज बीन शोन की नाही माझ्यासोबत तर चांगला व्यवहार केला. अरे बाबा पण तू या स्टेटमध्ये राहतो का या सोसायटीमध्ये राहतो का नाही तर तू दुसऱ्या स्टेटमध्ये दुसऱ्यामध्ये राहतो. तुझं फक्त ओन एक्सपिरियन्स आहे किंवा तू दुसऱ्यांकडनं ऐकलेलं आहे की नाही हा व्यक्ती चांगला आहे किंवा हा व्यक्ती बॅड कॅरेक्टर आहे. सो दिस इज विल बी नॉट रेलेवंट. सो त्याने एक्सप्लेनेशनचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एक जनरल रेप्युटेशन जनरल डिस्पोजिशन पाहिजे की तुमच्या ओन एक्सपिरियन्स वरून नाही किंवा हिअरसे एव्हिडन्स असेल तो चालणारच नाही. सो सेक्शन 50 नाव वी विल लुक द सेक्शन नंबर 48 काय म्हणतं आहे की न प्रॉसिक्युशन फॉर ऑफेन्स अंडर सेक्शन 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 74, 75, 76, 77, 78 भारतीय न्याय संहिता किंवा फॉर अटेम्प्ट टू दिस अबाव ऑफेन्सेस असेल तर वेअर द क्वेश्चन ऑफ कन्सेंट इज इन इशू
आता कोर्टासमोर प्रश्न आहे, फॉर एक्झाम्पल रेपसारखे काही ऑफेन्स असेल किंवा मोलेस्टेशनचं एखादं मॅटर कोर्टासमोर असेल, त्यामध्ये क्वेश्चन आहे की कन्सेंट इन इशू, की ॲक्युज तिनं फॉर एक्झाम्पल ॲक्युज टेकिंग डिफेन्स दॅट, की काय डिफेन्स घेतोय की नाही, द वुमन हॅज डीड कन्सेंट टू मी, तिनं मला कन्सेंट दिली होती आणि ह्याच्या अगोदरसुद्धा तिनं असे बऱ्याचशा लोकांसोबत कन्सेंट दिलेली आहे. सो हा आरोपी डिफेन्स घेतोय. सो पुढं काय आपण वाचू, एव्हिडन्स ऑफ एनी कॅरेक्टर ऑफ द विक्टिम सच अ पर्सन प्रिव्हियस सेक्शुअल एक्सपिरियन्स विथ एनी पर्सन शॅल नॉट बी रेलेवंट ऑफ इश्यू ऑफ सच अ कन्सेंट द क्वालिटी ऑफ कन्सेंट. तिने या अगोदरसुद्धा बऱ्याचशा लोकांसोबत अनेक असे संबंध ठेवलेले आहेत. सो असं तिचे प्रिव्हियस इंटरकोर्स वगैरे आहे, तिचे एक्सपिरियन्स आहे, तर आतासुद्धा तिनं मला कन्सेंट दिली होती म्हणून मी केलो. तर ते हा जो पार्ट आहे जो प्रिव्हियस आहे किंवा कन्सेंट संबंधी आहे, तर तो पार्ट इतर रेलेवंट नाही. सेक्शन 48मध्ये रेलेवंट नाही आहे. 120मध्ये शाल प्रिझम्पशन दिले की तिने कन्सेंट दिलेली नाही आहे. सेक्शन 49मध्ये काय दिले की तुम्हाला क्रॉसमध्ये असे कन्सेंट संबंधी प्रश्न विचारताच येणार नाही. तर आपण हे दोन एक ॲडिशनल सेक्शन बघू. ज्यावेळेस आपण सेक्शन 48 वाचू तर त्यावेळेस काय लिहिलं की इथं रेलेवंट होणार नाही. पहिल्यांदा सांगितलं की काय कन्सेंट इन इश्यू संबंधी जो पण काय प्रश्न आहे तो प्रश्नच रेलेवंट नाही. बाय इन केस जरी विचारला तर 149 म्हणतं की नॉट परमिसिबल इन टू क्रॉस एक्झामिनेशन. सो सेक्शन आपण 48 सोबत 48, 120, 149 दीज 3 सेक्शन शुड बी रीड सोबत वाचायला पाहिजे. तर सेक्शन 120 बघू. 120 काय म्हणते बघा, द प्रॉसिक्युशन फॉर रेप सारखे ऑफेन्स 64 असेल तर वेअर सेक्शुअल इंटरकोर्स बाय अक्यूज इज प्रूव्ह दॅट, समजा वेअर सेक्शुअल इंटरकोर्स बाय द अक्यूज म्हणतो की आय हॅड डीड इंटरकोर्स विथ दॅट वुमन बट द क्वेश्चन इज वेदर वॉज विदाउट द कन्सेंट ऑफ वुमन alleged to have been raped. Such a woman state in her evidence before the court that she did not consent. जर आरोपीने मान्य केलं की येस आय हॅड डीड इंटरकोर्स विथ दॅट वुमन, बट दॅट वुमन जी विक्टीम आहे, आपण असं वुमनला आपण म्हणू प्रॉसिक्युट्रिक्स टेकिंग ऑन ओथ बिफोर द कोर्ट सेइंग दॅट की आय डीड नॉट कन्सेंट. सो कोर्ट शाल प्रिझ्युम दॅट शी डीड नॉट कन्सेंट. जर तिनं कोर्टात साक्ष देताना म्हटली की नाही मी कन्सेंट दिलेली नाही, तर कोर्ट शाल प्रिझम्पशन करणार की तिनं कन्सेंट दिलेली नाही. भले आरोपी म्हणत असेल की तिनं कन्सेंट दिली, पण इफ द प्रॉसिक्युट्रिक्स दॅट विक्टिम इज सेइंग दॅट की नो आय डीड नॉट कन्सेंट, द कोर्ट शाल प्रिझ्युम दॅट की तिनं कन्सेंट दिलेली नाही. सो हा एक पहिला बार काय म्हटलं आपण, पहिला बार का बघितला की कन्सेंट इन इश्यू, फॉर एक्झाम्पल कन्सेंट इन इश्यू आहे, तर हा जो क्वेश्चन आहे तो रेलेवंटच नाही मुळात पहिल्यांदा. मग सेकंड काय म्हटलं की डीड नॉट कन्सेंट, की तिनं कन्सेंट दिली नाही अशी जर म्हणत असेल तर शाल प्रिझम्पशन आहे. मग म्हटलं की शाल प्रिझम्पशनचा एक चेक लागला. आता तिसरा चेक आपण काय आहे ते बघू. सेक्शन नंबर 149 काढा. 149 काय, सेक्शन 149 मधला प्रोव्हिजो आपण वाचू. काय म्हटलं प्रोव्हिजो, की प्रोव्हाइडेड दॅट प्रॉसिक्युशन फॉर ऑफेन्स अंडर सेक्शन 64, जे काही ऑफेन्स अगेन्स्ट वुमन आहे रेपसारखे, भारतीय न्याय संहिता 2030 किंवा अटेम्प्ट टू ऑफेन्स, वेअर द क्वेश्चन ऑफ कन्सेंट इज इन इश्यू. जर कोर्टासमोर असा प्रश्न आहे की अक्यूज टेक डिफेन्स घेतोय की नो शी डिड हॅव अ कन्सेंट टू मी फॉर डुईंग सो इंटरकोर्स करण्यासाठी, सो इट शाल नॉट बी परमिसिबल टू ॲड्यूस एव्हिडन्स किंवा टू पुट अप एनी क्वेश्चन इन द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द विक्टीम ॲज टू जनरल इमोरल कॅरेक्टर. म्हणजे तिचं कॅरेक्टर तसं आहे, ती अशीच फॉर एक्झाम्पल असे बरेचसे म्हणतात रेड लाईट एरियामध्ये ती काम करते किंवा तिचं इमोरलच कॅरेक्टर आहे किंवा प्रिव्हियस सेक्शुअल एक्सपिरियन्स आहे की अशा अनेक लोकांना कन्सेंट दिले आणि ती अशीच करते. ऑफ सच अ विक्टीम विथ एनी पर्सन प्रूव्हिंग सच अ कन्सेंट द क्वालिटी ऑफ कन्सेंट. तर काय म्हटलं त्यांनी, इट शॅल नॉट बी परमिसेबल टू ॲड्यूस एव्हिडन्स ऑर टू पुट अप द क्वेश्चन इन द क्रॉस एक्झामिनेशन. सो आपण पहिल्यांदा काय म्हटलं की पहिल्यांदा ते क्वेश्चन जो कन्सेंट ऑफ इश्यू आहे तो जर रेलेवंटच नाही आहे. मग आपण सेकंड बघितलं सेक्शन 120मध्ये काय बघितलं की शाल प्रिझम्पशन आहे. इफ शी सेड आय डिड नॉट कन्सेंट, तर कोर्ट प्रिझ्युम करणार की तिने कन्सेंट दिलेलीच नाही आहे. आणि बाय इन केस क्रॉस एक्झामिनेशनमध्ये जरी प्रश्न विचारला तर ते परमिसिबलच नाही क्रॉस एक्झामिनेशनमध्ये. म्हणजे पहिल्यांदा रेलेवंट आहे बाय मिस्टेक धरलं कोर्टाने,
तर मग कोर्ट शाल प्रिझ्युम्शन धरणार की तिने कन्सेंट दिलं नाही. मग रेलेवंट जरी धरलं तर मग पुढं परमिसिबलच नाही, म्हणजे ॲडमिसिबलच नाही आहे की तिचं इमोरल कॅरेक्टर संबंधी तुम्हाला प्रश्न विचारताच येणार नाही. प्रिव्हियस सेक्शुअल एक्सपिरियन्सबद्दल, तिचं कॅरेक्टरबद्दल प्रश्न विचारता येणारच नाहीत तुम्हाला. मग एखादा विटनेस असेल, मग त्याची क्रेडिबिलिटी जर आपल्याला काढायची असेल तर दॅट्स अ डिफरंट थिंग. सो क्रेडिबिलिटी ऑफ विटनेस आपण काय म्हणतो, तिचं इम्पिचमेंट करण्यासाठी की हू इज दॅट पर्सन, हू इज द क्वालिटी ऑफ द पर्सन, जो आपण पुढे बघणार आहोत की काय प्रश्न क्रॉसमध्ये प्रश्न विचारता येतील की त्याची व्हेरासिटी चेक करण्यासाठी, त्याची पोझिशन लाईफ काय, किंवा टू शेक हिज क्रेडिट बाय इंजुरिंग हिज कॅरेक्टर संबंधी प्रश्न विचारता येतील विटनेसला. पण वुमनसाठी त्यांनी काय म्हटलं आहे की पहिल्यांदा तर तुम्हाला कन्सेंट इन इश्यूसाठी तो तर पार्ट रेलेवंट नाही, हा पहिला चेक दिला. दुसरा चेक दिला की तिच्याबद्दल शाल प्रिझम्पशन आहे की तिनं कन्सेंट दिलं नाही. तिसरा चेक काय दिला की तुला नॉट परमिसिबल आहे, तुम्हाला परमिसिबलच नाही, तुम्हाला भले ते आम्ही रेलेवंट धरलं पण क्रॉसमध्ये तुम्हाला आम्ही प्रश्नसुद्धा विचारून देता येणार नाही आणि त्याच्याबद्दल पुरावा तर देताच येणार नाही इमोरल कॅरेक्टर संबंधी अबाउट द विक्टीम इन केस ऑफ रेपसारखे ऑफेन्स असतील तर, किंवा मोलेस्टेशनची सारखे काही ऑफेन्स असतील तर. सो 3 सेक्शन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. सेक्शन 48 सोबत 120 रीड करायला पाहिजे, तिथं शाल प्रिझम्पशन दिलं आहे. 149 दिलं आहे की तिला परमिसिबलच नाही. सो 3 चेक्स आर गिवन इन द फॉर वुमन्स ऑफेन्स अगेन्स्ट वुमन असतील तर. सो व्हॉट वी सी सेक्शन 48मध्ये आपण वाचताना काय काय वाचायला पाहिजे. क्वेश्चन इन द, समजा वेअर क्वेश्चन इज अ कन्सेंट इन इश्यूमध्ये असेल तर तुम्हाला त्या प्रिव्हियस सेक्शुअल एक्सपिरियन्सवरती कोणताही प्रश्न विचारता येणारच नाही, म्हणजे ते नॉट रेलेवंट आहे, शाल नॉट रेलेवंटच आहे. इथं हा परीक्षेला येऊ शकतो की शाल नॉट बी रेलेवंट ऑफ द इश्यू ऑफ कन्सेंट किंवा क्वालिटी ऑफ कन्सेंट, तिनं कन्सेंट दिली होती तो हा पार्ट रेलेवंटच नाही. 120 सांगितलं की विक्टीम जर कोर्टासमोर मीन्स प्रॉसिक्युटरी स्टेटिंग बिफोर द कोर्ट दॅट शी डीड नॉट कन्सेंट, तर कोर्ट प्रिझम्पशन करणार की तिनं कन्सेंट दिली नाही. भले आरोपी म्हणत असेल शी डीड द कन्सेंट, शी गिवन द कन्सेंट, तिनं कन्सेंट दिली होती, तर कोर्ट प्रिझम्पशन करणार की तिनं कन्सेंट दिली नाही. मग थर्ड चेक काय 149 भले इन केस बाय मिस्टेक जरी रेलेवंट जरी झालं तर कोर्ट पुढं काय म्हणते की नॉट परमिसेबल टू आस्क एनी क्वेश्चन किंवा टू गिव्ह एव्हिडन्स रिगार्डिंग इमोरल कॅरेक्टर ऑफ दॅट विक्टीम. मीन्स प्रॉसिक्युट्रिक्स जी वुमन विक्टीम आहे, ज्या पर्सनच्या अगेन्स्ट ऑफेन्स झाल्या तिच्या विरुद्ध तुम्हाला कोणताही पुरावा देता येणारच नाही. आणि क्रॉसमध्ये सुद्धा तिच्या क्रेडिबिलिटी लाईक इमोरल कॅरेक्टर संबंधी तिच्या कॅरेक्टरवरती प्रश्न विचारताच येणार नाही. मीन्स 3 चेक रेलेवंट नाही आहे, शाल प्रिझम्पशन आहे आणि नॉट परमिसिबल टू आस्क द क्वेश्चन. दीज आर द कॅरेक्टर व्हेन रेलेवंट. आपण थोडं नोट्समध्ये जाऊ, थोडंसं रिवाईज करू. तर हा चार्ट आहे. सिव्हिलमध्ये काय काय रेलेवंट होईल, क्रिमिनलमध्ये काय काय रेलेवंट होईल. तर त्या अगोदर थोडंसं आपण नोट्स काय काय काढले आपण ते बघू. सिव्हिल केसमध्ये त्यांनी काय म्हटलं की कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन इरेलेवंट आहे, जनरल रूल. कारण की एव्हरी केस शुड बी ट्राय ऑन इट्स ओन फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस. पण एक्सेप्ट केव्हा म्हटलं त्यांनी, एक्सेप्ट कॅरेक्टर इटसेल्फ इज इन इश्यू लाईक हजबंड आणि वाईफमध्ये त्यांच्या संबंधीचं कॅरेक्टर संबंधीचं क्वेश्चन कोर्टासमोर असेल, लाईक क्रुअल्टी असेल किंवा ऑन द ग्राउंड्स ऑफ ॲडल्टरीज व्यवहार असेल तर ते कॅरेक्टर रेलेवंट होईल. सेकंड काय एक्सेप्शन दिलं की अदरवाईज रेलेवंट केव्हा होणार, फॉर ॲप्रिशिएटिंग ऑफ एव्हिडन्स करताना किंवा एखादी कोर्टासमोर फॅक्ट आली त्यामध्ये ती फॅक्ट प्रूव्ह झाली आणि कोर्टाचं जो ओपिनियन बनत असेल की दिस जे कोर्टासमोर फॅक्ट आहेत किंवा प्रूव्ह झाले असेल त्याच्यावरनं कोर्टाचं मत ओपिनियन बनत असेल की दिस पर्सन इज द कॅरेक्टर संबंधी त्याच्यावरील क्वेश्चन मार्क होत असेल तर ते कॅरेक्टर रेलेवंट होईल. सो इट लॉजिकली रेलेवंट आहे. काही गोष्टी आपल्याला लॉजिकली रेलेवंट वाटतात पण सगळ्याच नॉट लिगली रेलेवंट असेल, पण ते लॉजिकली रेलेवंट वाटते पण लिगली रेलेवंट नाही आहे. सो वेन कॅरेक्टर इज सबस्टॅन्टिव्ह इश्यू बिफोर द कोर्ट, लाईक मोटर व्हेकल ॲक्सिडेंट असेल, लाईक लिबल फॉर डॅमेजेस फॉर डिफर्मेशन असेल, मग त्याचे एज, रेप्युटेशन, स्टेटस ऑफ पर्सन, इन्कम टू फिक्स अमाऊंट ऑफ डॅमेज असेल, मीन्स अफेक्ट अमाऊंट ऑफ डॅमेजेसवरती काही अफेक्ट होत असेल तर ते कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन रेलेवंट होईल. पण जर डॅमेजेसवरती काही अफेक्ट होणार नसेल तर ते कॅरेक्टर इज रेलेवंट आहे, नॉट ॲडमिसिबल. मीन्स रेलेवंट पण नाही, ॲडमिसिबल पण नाही. पण जर अमाऊंट ऑफ डॅमेजेसवरती काय अफेक्ट होत असेल त्याच्या कॅरेक्टरमुळं तर ते कॅरेक्टर रेलेवंट आणि ॲडमिसिबल होईल. पण
डिस्पोजिशन काय म्हटलं की इट्स ओन एक्सपिरियन्स, पर्सनल नोज आहे, त्याच्या पर्सनल एक्सपिरियन्सवरती त्याचं मत बनलेलं आहे की तो पर्सन गुड रेप्युटेशन आहे किंवा बॅड रेप्युटेशन आहे. सो रेप्युटेशन जनरली नोज अबाउट द सोसायटी, सर्व लोकांना माहीत आहे त्याचं रेप्युटेशन आहे. सो एव्हिडन्स मे बी गिवन ऑफ जनरल रेप्युटेशन नॉट अ पर्टिक्युलर ॲक्ट इज शोन, लाईक आपण क्रिमिनलमध्ये बघितलं आहे. सो कोर्ट मे फॉर्म ओपिनियन ऑफ एनी पर्सन विच ॲपियर्स फ्रॉम द फॅक्ट अदरवाईज रेलेवंट, मीन्स वेल ॲप्रिशिएटिंग ऑफ एव्हिडन्स करताना. कोर्ट मे ड्रॉ इन्फरन्सेस ऑफ हिज कॅरेक्टर फ्रॉम द फॅक्ट्स एम्प्लॉय मेक्स चिटिंग व्हाईल ॲप्रिशिएटिंग ऑफ एव्हिडन्स, जर दिसून येत असेल तर. सो कॅरेक्टर विक्टिमचं काय बघितलं की वुमन प्रॉसिक्युट्रिक्स आहे. सो नॉट रेलेवंट आहे, नॉट परमिसेबल, ॲडमिसिबल पण नाही. कशासंबंधी तर तुमचं क्वालिटी ऑफ कन्सेंट संबंधी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नॉट रेलेवंट, नॉट परमिसिबल, नॉट ॲडमिसिबल. कन्सेंट इन इश्यू किंवा क्वालिटी ऑफ कन्सेंट संबंधी कोर्टासमोर काय इश्यू वगैरे आला असेल तर. So previous sexual experience of woman as evidence is not relevant. So accused may take the defense that on the previous occasion she had given the consent. So question जरी पुटअप जरी केला प्रॉसिक्युट्रिक्सला तर सच अ क्वेश्चन नॉट अलाउड टू आस्क, किंवा क्वेश्चनच तो काय करतो इरिलेव्हंट आहे, मीन्स नॉट रिलेव्हंट, नॉट ॲडमिसिबल. So these things are repeated, means not permissible to ask in cross examination as regard to previous sexual experience किंवा इमोरल कॅरेक्टर संबंधी प्रश्न विचारता येणार नाही. आणि जर तिनं कन्सेंट दिली नसेल तर कोर्ट काय करणार आहे, शाल प्रिझम्पशन धरणार आहे की तिनं कन्सेंट दिलेली नाही. आता ॲज अ जनरल रूल काय म्हटलं आहे की ॲक्यूज ऑफ गुड कॅरेक्टर इज ऑलवेज रेलेवंट आहे, मीन्स ॲक्यूज प्रिझ्यूम टू बी इनोसंट अनलेस अँड अंटिल प्रिझ्यूम गिल्टी. ॲक्यूज ऑफ बॅड कॅरेक्टर इज रेलेवंट आहे, बट इन रिप्लायमध्ये जर त्यांनी गुड कॅरेक्टरचा पुरावा दिला तर बॅड कॅरेक्टरचा प्रॉसिक्युशन काय करणार आहे, पुरावा देणार आहे. तर ह्याच्यासोबत एक ॲडिशनल एक सेक्युरिटी फॉर गुड बिहेवियर ऑफ हॅबिच्युअल ऑफेंडर, आपण सेक्शन 110 CRPCचं बघू. 110 CRPC. हा जो डिस्कशन आहे ते ह्या एक्सप्लेनेशन 1 संबंधी आहे. हा जो एक्सप्लेनेशन 1 आहे की दिस सेक्शन डज नॉट अप्लाय केसेस वेअर बॅड कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन इट सेल्फ इन इशू. यासाठी एक एक्झाम्पल बघू. 110 आपण 110 मध्ये काय म्हटलं आहे की आपण एक्सप्लेनेशन एकदा परत वाचू की एक्सप्लेनेशन 1, दिस सेक्शन डज नॉट अप्लाय टू केसेस विच द बॅड कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन इट सेल्फ इज अ फॅक्ट इन इशू. जर आता कोर्टासमोर असा प्रश्न आहे की हा हॅबिच्युअल रॉबर आहे किंवा हाऊस ब्रेकर आहे, थीफ आहे, फॉर्जर आहे आणि त्यासंबंधी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटनी त्याकडनं बॉन्ड्स वगैरे काय लिहून घेतले असतील तर ते बॉन्ड संबंधी जर कोर्टासमोर इश्यू असेल, सो हिअर इट इज सच अ मॅजिस्ट्रेट मे इन द मॅनर हिअर आफ्टर प्रोव्हाइडेड रिक्वायर आणि सच अ पर्सन टू शो कॉज वाय ही शुड नॉट बी ऑर्डर टू एक्झिक्यूट बॉन्ड विच युअर फॉर इज गुड बिहेवियर फॉर सच अ पिरियड नॉट एक्सिडिंग 3 years ॲज अ मॅजिस्ट्रेट थिंग्स फिट. मीन्स त्याच्यावरती अगोदरसुद्धा तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, तो हॅबिच्युअल ऑफेंडरकडनं काय करून घेतला तर एक बॉन्ड घेऊन घेतला जातो सेक्युरिटीचा. मीन्स हेडिंगच बघा, जास्त वाचायची गरज नाही डीपमध्ये. सेक्युरिटी फॉर गुड बिहेवियर फ्रॉम द हॅबिच्युअल ऑफेंडर, मीन्स हॅबिच्युअल ऑफेंडर इज इट सेल्फ फॅक्ट इन इश्यू. तर त्यासंबंधी काय करता येईल, पुरावा देता येईल की लास्ट टाईमसुद्धा मागच्या दिवाळीला पण ह्याने काय केलं होतं, असंच समाजामध्ये गोंधळ घातला होता, म्हणून ह्याच्याकडनं सेक्युरिटी घ्या की आता दिवाळीलासुद्धा येत्या दिवाळीत हा काय करणार नाही. मी स्टडी पार्कचे जे वगैरे काय प्रोव्हिजन्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल इलेक्शन येणार असेल किंवा फॉर एक्झाम्पल असं काही इव्हेंट वगैरे येणार असेल तर कोर्ट काय करते, जे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत, जे रॉबरी करतात किंवा थेफ्ट करतात किंवा वॉट एव्हर द ऑफेन्स करतात, जे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत, जे इथं पर्टिक्युलर सेक्शन दिलेत, हॅबिच्युअली कमिट्स किडनॅपिंग, अबडक्शन, एक्स्टॉर्शन, चीटिंग, मिसशिफ वगैरे काय असे ऑफेन्स करणारे जे हॅबिच्युअल आहेत, लाईक ड्रग्स, फॉरेन एक्सचेंज, एम्प्लॉईज, कस्टम, फॉरेन ॲक्ट्समध्ये जे काही ऑफेन्स करतात किंवा डेस्परेट अँड डेंजरस टू रेंडर बिंग लास्ट विदाउट सिक्युरिटी, हजार्डस टू कम्युनिटीला असे काय करणार आहेत. सो हॅबिच्युअल ऑफेंडर इज अ इटसेल्फ फॅक्ट इन इश्यू आहे, मी सेक्युरिटी त्याकडनं नाही घ्यायची. मग त्यासाठीच काय होणार, कोर्ट काय करणार, बॅड कॅरेक्टरचा पुरावा देता येईल. सो बॅड कॅरेक्टर तेव्हा रेलेवंट होईल. सो एक्सप्लेनेशन 1 काय म्हटलं आहे की दिस सेक्शन डज नॉट अप्लाय. पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलं, जनरल रूल की ॲक्युजचा बॅड कॅरेक्टर इरेलेवंट आहे. पहिलं एक्सेप्शन त्यांनी सांगितलं, थोडंसं मी हे खोडतो आहे म्हणजे फॉर मोस्ट क्लिअरिटीसाठी. बघा 49 जनरल रूल काय सांगितलं की फॅक्ट दॅट ॲक्यूज हॅज बीन बॅड कॅरेक्टर इज इरेलेवंट, ही पहिली गोष्ट सांगितली. मग त्याला पहिलं एक्सेप्शन काय सांगितलं,
हे जनरल रूल सांगितलं की बॅड कॅरेक्टर इज इररिलेव्हंट आहे, मीन्स तुम्हाला गुड कॅरेक्टर हाच रेलेव्हंट आहे आणि बॅड कॅरेक्टर इररिलेव्हंट आहे. हे पहिल्यांदा जनरल रूल सांगितला की बॅड कॅरेक्टरबद्दल पुरावा देता येणार नाही. मग पहिलं एक्सेप्शन काय सांगितलं की जर इन रिप्लायमध्ये तो म्हणत असेल की मी गुड कॅरेक्टर आहे त्यावेळेस रेलेव्हंट होईल. सेकंड एक्सेप्शन काय म्हणते की जर ते फॅक्ट इन इश्यू मीन्स जो पर्सन आहे बॅड कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन इटसेल्फ इज अ फॅक्ट इन इश्यू असेल, म्हणजे सेक्युरिटी हॅबिच्युअल ऑफेंडरच आहे आणि सेक्युरिटी संबंधी काही क्वेश्चन आहे तर ते फॅक्ट इन इश्यूज असल्यामुळं बॅड कॅरेक्टर रेलेव्हंट होणार आहे. हा सेकंड एक्सेप्शन आहे. थर्ड एक्सेप्शन काय सांगितलं की प्रिव्हियस कन्व्हिक्शन जर वाढणार असेल मीन्स जादा शिक्षा देणार असेल एक्झॅगरेट त्याला शिक्षा जर वाढीव शिक्षा द्यावी लागणार असेल तर एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंट संबंधी बॅड कॅरेक्टरबद्दल पुरावा देता येईल. मीन्स 3 एक्सेप्शन सांगितले. जनरल रूल पहिल्यांदा सांगितलं की बॅड कॅरेक्टर इरेलेव्हंट. फर्स्ट एक्सेप्शन गुड कॅरेक्टर इन रिप्लाय देत असेल तर. सेकंड एक्सेप्शन बॅड कॅरेक्टर फॅक्ट इन इटसेल्फ इज अ फॅक्ट इन इश्यूच आहे, कोर्टासमोर तोच प्रश्न आहे. किंवा एक्सप्लेनेशन 2 मध्ये दिले की एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंट. असे 3 एक्सेप्शन दिलेले आहेत. सो तर काय म्हटलं की बॅड कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन इटसेल्फ इज अ फॅक्ट इन इश्यू देन इट इज रेलेव्हंट. सो एक्झिस्टन्स ऑफ जजमेंट आपण बघितलं केव्हा रेलेव्हंट होणार आहे, प्रिव्हियस कन्व्हिक्शन एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंटसाठी. बघा आपण हे कंडक्टच्या सेक्शनमध्ये आपण एक्सप्लेनेशन बघितलं होतं की प्रिव्हियस कन्व्हिक्शन जे आहे ते ओनली रेलेव्हंट आहे, ॲडमिसिबल नाही. पण ॲडमिसिबल केव्हा ना आपण 2 एक्सेप्शन बघितले की एक्झिस्टन्स ऑफ जजमेंट आहे एक आहे आणि एक प्रिव्हियस बॅड कॅरेक्टर संबंधीचा पुरावा देत असेल, गुड कॅरेक्टरचा पुरावा देत असेल तर एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंट संबंधी काय करता येईल आपल्याला पुरावा देता येईल. सो दीज आर द केस लॉ रिगार्डिंग. सध्याला फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज होत आहेत त्यामुळे दीज आर 2 केस लॉज यू मस्ट नोट डाऊन इन युअर नोटबुकमध्ये. सो सिव्हिल केसमध्ये काय जर आता जरी हे सेक्शन जरी आपण हे काय वाचले जर आपल्याला थोडे कन्फ्यूज होत असतील तर हा बेस्ट आहे की चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. चार्टमध्ये काय पहिला पार्ट आहे की रेलेव्हंट. सिव्हिल केसमध्ये काय रेलेव्हंट आहे की वेन द कॅरेक्टर इटसेल्फ इज अ फॅक्ट इन इश्यूमध्ये असेल तर रेलेव्हंट होईल. किंवा वेन अदरवाईज रेलेव्हंट किंवा द कोर्ट मे ड्रॉ इन्फरन्स वेन रेलेव्हंट इज अ फॅक्ट इन इश्यू प्रूव्ह होत असेल, मीन्स एखादा फॅक्टमधूनच समजून येत असेल की दिस कॅरेक्टर ऑफ पर्सन जे आहे तो चिटिंग आहे किंवा चांगला आहे, वॉट एव्हर द कोर्ट मे ड्रॉ इन्फरन्सेस असेल. किंवा अदरवाईज रेलेव्हंट किंवा वेअर कॅरेक्टर अफेक्ट्स द अमाऊंट ऑफ डॅमेजेसमध्ये होत असेल त्यावेळेसच रेलेव्हंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण जे बघितलं होतं डिफॅमेशनच्या केसमध्ये बघितलं होतं तर नॉट रिलेव्हंट केव्हा होणार की जनरली कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन प्रोबेबल इम्प्रोबेबल ते रेलेव्हंट होणारच नाही. काही गोष्टी आपल्याला लॉजिकली रेलेव्हंट वाटतात पण ते लिगली रेलेव्हंट नाही आहेत. सो 3 पॉईंट्समध्ये काय होणार आहे सिव्हिल केसमध्ये रेलेव्हंट होणार आहे. क्रिमिनल केसमध्ये केव्हा रेलेव्हंट होणार आहे. सो क्रिमिनल केस रेलेव्हंट केव्हा होणार की प्रिव्हियस गुड कॅरेक्टर इज ऑलवेज रेलेव्हंट. पण बॅड कॅरेक्टर इन रिप्लायमध्ये देत असेल तर शोविंग गुड कॅरेक्टर जर देत असेल तर ते काय होणार त्याचा बॅड कॅरेक्टर आपल्याला पुरावा देता येईल. बॅड कॅरेक्टरचा पुरावा इन रिप्लायमध्ये देता येईल, जनरली देता येणार नाही. किंवा बॅड कॅरेक्टर इटसेल्फ इज अ फॅक्ट इन इश्यू म्हणजे आपण जे हॅबिच्युअल बघितलं सेक्शन 110 CRPC मधलं ओल्ड ॲक्टमधलं आहे. ओल्ड ॲक्टमध्ये बघितलं होतं की हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. 4th काय बघितलं प्रिव्हियस कन्व्हिक्शन एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंटचं त्याला शिक्षा लागली असेल तर यात पहिल्यांदा त्यांनी जनरल रूल सांगितला. हा जो आहे तो जनरल रूल आहे की प्रिव्हियस गुड कॅरेक्टर इज रेलेव्हंट, बॅड कॅरेक्टर तर इरेलेव्हंटच आहे. पण जर इन रिप्लायमध्ये देत असेल तर बॅड कॅरेक्टरचा पुरावा देता येईल. हे पहिलं एक्सेप्शन आहे, आपण याला पहिलं एक्सेप्शन म्हणू. हा दुसरा एक्सेप्शन आहे की बॅड कॅरेक्टर इटसेल्फ इज अ फॅक्ट इन इश्यू असेल तर हा तिसरा एक्सेप्शन धरू की एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंट प्रिव्हियस कन्व्हिक्शन रेलेव्हंट होईल. सो रेलेव्हंट काय नाही आहे मीन्स नॉट रेलेव्हंट काय की त्याचं कॅरेक्टर किंवा प्रिव्हियस सेक्शुअल एक्सपिरियन्स अबाउट वुमन संबंधी असेल लाईक रेपसारखे ऑफेन्स असेल तर त्या विक्टिमचं किंवा त्या प्रॉसिक्युट्रिक्सचं किंवा त्या पर्टिक्युलर विक्टिमचं जे आहे ते जर प्रिव्हियस सेक्शुअल एक्सपिरियन्स असेल किंवा इमोरल कॅरेक्टर असेल तर ते रेलेव्हंट होणार नाही. मीन्स 3 आपण बार बघितले, एक तर रेलेव्हंटच नाही आहे, दुसरा आहे शाल प्रिझम्पशन आहे, तिसरं आहे की नॉट परमिसिबल टू आस्क एनी क्वेश्चन. तिला काही तिच्या इमोरल कॅरेक्टरवरती प्रश्न विचारताच येणार नाही, मीन्स नॉट परमिसिबल, पुरावासुद्धा देता येणार नाही आणि क्रॉसमध्ये प्रश्नसुद्धा विचारता येणार नाहीत. आणि सेकंड आहे की प्रिव्हियस बॅड कॅरेक्टर हे तर रेलेव्हंटच नाही, ॲज अ जनरल रूल आहे. पण जर रिप्लायमध्ये येत असेल तर ते मात्र रेलेव्हंट होईल. रिप्लायमध्ये जनरल रूल काय
बॅड कॅरेक्टर इज नॉट रेलेवंट पण इन रिप्लायमध्ये असेल त्यावेळेस ते काय होऊन जाईल, रेलेवंट होऊन जाईल. So court has not to try the character of any parties. The evidence of character will not only prolong the proceeding but also unnecessarily prejudice the minds of judges one way or other way. So आपण जे बेसिक प्रिन्सिपल बघितलं होतं स्टार्टिंगला, जे सेक्शन नंबर आपण 46मध्ये बघितलं होतं, त्याचं बेसिक आयडिया काय की प्रत्येक केस जे आहे ती आपल्या ओन फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस आपल्या एव्हिडन्सवरती ट्राय व्हायला पाहिजेत. आणि जर आपण एव्हिडन्स द्यायला लागलो की ह्याचं कॅरेक्टर असं आहे, ह्याचं कॅरेक्टर तसं आहे, तर अननेसेसरीली जजचं माइंड डायवर्ट होणार आहे आणि कोर्ट जे आहे ते फायनल कन्क्लुजनला येऊ शकत नाही. So court may from its own conclusion as to the character of any party to the suit as exhibited by the relevant facts proved in the case, and court can draw inference that he might probably have seen guilty of the accused so alleged. So while appreciating of evidence, जो आपण हा एक्सेप्शन बघितला होता, जो सेकंड पार्ट बघितला होता की एक्सेप्ट इन सो फार सच कॅरेक्टर पर्सन अपियर्स फ्रॉम अदरवाईज रेलेवंट, जर कोर्टात स्वतःचं ओन मत बनत असेल, हा जो सेक्शन आहे हे 46चं पार्ट 1 मधलं होतं आणि हा जो 46 मधला पार्ट 2 आहे, एक्सेप्टचा पुढचा भाग आहे की कोर्ट मे फ्रॉम इट्स ओन कन्क्लुजन ॲज टू द कॅरेक्टर ऑफ पार्टी टू द सूट ॲज एक्झिबिटेड बाय द रेलेवंट फॅक्ट्स प्रूव्ड. म्हणजेच काय की कोर्टासमोर आता आपण जसं एम्प्लॉईचं एक्झाम्पल घेतलं होतं की त्यांनी चिटिंगची केली होती, कोर्टासमोर असे काही रेलेवंट फॅक्ट्स आलेत जे प्रूव्ह झाले आणि ते दाखवत आहेत की त्या एम्प्लॉईने चिटिंग केलेली आहे. So once again we will read, the court may from its own conclusion as to the character of party to the suit, आणि इथं parties to the suitचं कॅरेक्टर आहे या एक्झाम्पलमध्ये, ॲज एक्झिबिटेड बाय द रेलेवंट फॅक्ट्स प्रूव्ड इन द केस. मीन्स कोर्टासमोर काय असे डॉक्युमेंट्स आले असतील, ऑडिट वगैरे आला असेल, रिपोर्ट वगैरे आला असेल, त्यातून असं दिसून येते की जो डिफेंडंट एम्प्लॉई आहे त्यांनी असं फोर्स केलेलं आहे असं दिसून येत असेल, कोर्टाचं मत बनत असेल, तर court can draw inference as to the he might be probably have seen be guilty of the conduct imputed, मीन्स ॲलिगेशन जे त्याच्यावरती लावलेले आहे की त्यांनी चिटिंग वगैरे केलेली आहे. सो व्हाईल ॲप्रिशिएटिंग एव्हिडन्स करताना जर असं ओपिनियन बनत असेल तर त्यावेळेस कॅरेक्टर रेलेवंट होईल, अदरवाईज कॅरेक्टर रेलेवंट होणार नाही. लाईक आपण अजून बघितलं अडल्टरी असेल, क्रुअल्टी असेल, फिमेल चॅस्टिटी ऑफ वुमन असेल, फॉर ब्रीच ऑफ प्रॉमिस, बघा तिनं अगोदर असे बरेचसे फसवणुकीचे केले असेल, जर अडल्टरीचं फॉर एक्झाम्पल अडल्टरीचं मॅटरच कोर्टासमोर चालू आहे तर आपण पुरावा देऊ शकतो मग, कारण की फॅक्ट अँड इश्यूच आहे की तिनं बघा अनेक लोकांसोबत असे फॉल्स प्रॉमिस फॉर मॅरेजसाठी केलेत आणि नंतर पैसे घेऊन पळून जाते, असे तिनं अगोदर 4 लग्न मोडलेली आहेत. सो इट बिकम फॅक्ट अँड इश्यूच आहे कोर्टासमोर. काय फॅक्ट अँड इश्यू की अडल्टरीचं हजबंड अँड वाईफमध्ये अडल्टरी संबंधी ऑफेन्स आहे, मग हजबंड पुरावा देऊ शकतो की शी इज अ प्रॉमिस ऑफ फॉर मॅरेज करते, लग्न करते, नंतरनं असं 4 लोकांना फसवून केलेत. जसं आता आपण सध्याला सोसायटीमध्ये सुद्धा बघतो, न्यूजमध्ये सुद्धा की बरेचसे अनेक इनोसंट बॉईज या ट्रॅपमध्ये ट्रॅप होऊन जातात, त्यांना लग्नाचा आमिष वगैरे मुली दाखवतात, नंतरनं हॉटेलमध्ये घेऊन जातात आणि नंतरनं त्यांना भीती दाखवतात की असं असं सो अँड सो तुम्ही माझा रेपच केला, असे फॉल्स ॲलिगेशन लावतात. मग यामध्ये कॅरेक्टर ऑफ पर्सनचं केव्हा पुरावा देता येईल, जर फॅक्ट इन इश्यूमध्ये जर असेल कोर्टासमोर रिगार्डिंग द कॅरेक्टर, त्यावेळेस मग हा कॅरेक्टर रेलेवंट होईल, अदरवाईज कॅरेक्टर रेलेवंट होणार नाही. सो होपफुली हा जो पार्ट आहे सेक्शन 46मध्ये एवढंच लक्षात घ्या की कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन असेल तर ते कुठेच रेलेवंट होणार नाही, हा पहिला जनरल रूल आहे. सेकंड रूल काय सांगितला की एखाद्या फॅक्टवरनं जर कोर्टाला असं दिसून येत असेल किंवा प्रूफ फॅक्ट मीन्स आपण जे आत्ता वाचलं जी रेलेवंट फॅक्ट आहे, कुठं बघितलं हा इथं, की स्वतःचं कोर्ट जर स्वतःचं ओपिनियन फॉर्म करत असेल, जी रेलेवंट फॅक्ट जी आहे ती प्रूव्ह होती केसमधून आणि कोर्टाचं असं मत होतं की त्यांनी गुन्हा केलेला आहे, त्यावेळेस ते कॅरेक्टर रेलेवंट होईल. 47मध्ये काय म्हटलं की गुड कॅरेक्टर इज ऑलवेज रेलेवंट.
48मध्ये सांगितले की कन्सेंट इन इश्यूमध्ये असेल तर तुम्हाला तिथं प्रश्न विचारताच येणार नाही, मीन्स ते रेलेवंट पण नाही आहे. आणि त्याच्याबद्दल जर तिनं म्हटले की आय डिड नॉट कन्सेंट तर ते शाल प्रिझम्पशन आहे. 3rdमध्ये 49मध्ये सांगितले क्रॉसमध्ये प्रश्न पण विचारता येणार नाहीत. 49मध्ये काय सांगितलं की बॅड कॅरेक्टर तर इरेलेवंट आहे, पण जर इन रिप्लायमध्ये जर आरोपी स्वतःहून म्हणत असेल की आय एम व्हेरी गुड कॅरेक्टर पर्सन तर प्रॉसिक्युशन काय करणार आहे, त्याचा बॅड कॅरेक्टरचा पुरावा देणार आहे. परत एकदा सांगतो की क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये जर ॲक्यूज म्हणत असेल, ॲक्यूजबद्दल पहिलं प्रिझम्पशन आहे की बॅड कॅरेक्टर इरेलेवंट आहे, पण जर इन रिप्लायमध्ये तो म्हणत असेल की आय एम अ गुड कॅरेक्टर तर मग प्रॉसिक्युशन बॅड कॅरेक्टरचा पुरावा देणार आहे. एक्सप्लेनेशन 1मध्ये सांगितले की एखादा कॅरेक्टर ऑफ पर्सन इटसेल्फ फॅक्ट इन इश्यू, जसं आपण हॅबिच्युअल ऑफेंडर संबंध एक एक्झाम्पल बघितलं, त्याच्यामध्ये फॅक्ट इन इश्यूचा आहे की हा बॅड कॅरेक्टरचा हाच फॅक्ट इन इश्यू असेल तर बॅड कॅरेक्टरचा पुरावा देता येईल. 3rd एक्सेप्शन बघितलं प्रिव्हियस कन्व्हिक्शन आहे. प्रिव्हियस कन्व्हिक्शन कशासंबंधी की त्याने अगोदर अशी चोरी केलेली होती किंवा वॉट एव्हर द ऑफेन्स आहे आणि अगेन ही अटेम्प्टेड दिस ऑफेन्स आणि हे गिल्टी प्रूव्ह झाल्यानंतरनं जर त्याला वाढीव शिक्षा लागत असेल तर वाढीव शिक्षाचा जो इश्यू फ्रेम झाला असेल, मीन्स एन्हान्समेंटचा जो चार्ज फ्रेम केला जातो फॉर एन्हान्समेंट ऑफ पनिशमेंटचा, तर मग प्रिव्हियस जजमेंट आहे जे एक्झिस्टन्स ऑफ जजमेंट तर ते पुरावा म्हणून देता येईल. 50मध्ये काय सांगितलं की एखाद्या कॅरेक्टरचं पर्सन मीन्स अमाऊंट ऑफ डॅमेजेससाठी जर अफेक्ट होत असेल जे कॅरेक्टरमुळं जर अमाऊंट ऑफ डॅमेजेसवरती काय अफेक्ट होत असेल तर ते रेलेवंट आणि ॲडमिसिबल होईल. पण जर कॅरेक्टर जर अमाऊंट ऑफ डॅमेजेसवरती कुठेही काही अफेक्ट होत नसेल तर ते रेलेवंट नाही. पण एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगितलं की रेप्युटेशन अँड डिस्पोजिशन जे आहे त्याच्यामध्ये दोन्हीसुद्धा येईल सिव्हिल केसमध्ये. मी 46, 47, 49मध्ये कॅरेक्टर म्हणजे बोथ रेप्युटेशन अँड डिस्पोजिशन. पण एक्सेप्ट 49मध्ये त्यांनी काय म्हटलं की जनरल रेप्युटेशन पूर्ण सोसायटी त्या व्यक्तीबद्दल मीन्स क्रिमिनलच्या केसमध्ये 49मध्ये त्यांनी स्पेशली म्हटलं. आता जो 46, 47, 49 काय म्हटलं, 46मध्ये सिव्हिलमध्ये, 47मध्ये पण जनरल सांगितलं, 48मध्ये पण इन जनरल सांगितलं. पण 49 हा जो सेक्शन आहे, हा जो पर्टिक्युलर सेक्शन आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जनरल रेप्युटेशन पाहिजे, जनरल डिस्पोजिशन पाहिजे, नॉट ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट्स विच रेप्युटेशन डिस्पोजिशन हॅज बीन शोन. मीन्स एचं आपण जे एक्झाम्पल बघितलं तो वेगळ्या लोकॅलिटीमध्ये राहतो आणि त्यांनी कोणाकडनं तरी ऐकलं की हा व्यक्ती जो आहे तो भामटा व्यक्ती आहे किंवा तो चोरटा व्यक्ती आहे किंवा आपण म्हणतो हा माणूस त्याला 420 माणूस आहे. जर असं दुसऱ्याकडनं ऐकलं मीन्स हिअरसे एव्हिडन्स असेल, मीन्स नॉट ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट्स बाय विच रेप्युटेशन डिस्पोजिशन हॅज बीन शोन, किंवा नाही फक्त त्याचा व्यवहार चांगला आहे, याद्वारे आपण म्हणू शकत नाही की त्याचं रेप्युटेशन चांगलं आहे. सो एव्हिडन्स एक्सेप्ट प्रोव्हाइड अंडर सेक्शन 49साठी 49मध्ये काय म्हटलं की एव्हिडन्स मे बी गिवन ओनली ऑफ जनरल रेप्युटेशन अँड जनरल डिस्पोजिशन अँड नॉट ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट्स. मीन्स पर्टिक्युलर ॲक्ट मीन्स माझा त्याच्याशी व्यवहार असा होता, तो माझ्याशी चांगला व्यवहार करतो, बाकीच्यांशी कसा व्यवहार करतो ते मला माहीत नाही, तर ते 49मध्ये चालणार नाही. अजून एक थोडं ह्याच्याबद्दल एक्झाम्पल घेऊ आपण. काय म्हटलं बघा, रेप्युटेशन मीन्स वॉट थॉट ऑफ अ पर्सन बाय अदर्स इज कॉन्स्टिट्यूटेड बाय पब्लिक ओपिनियन. हे रेप्युटेशनचा अर्थ झाला. इट मे बी नोटेड दॅट एव्हिडन्स ऑफ दोज हू नो द मॅन अँड हिज रेप्युटेशन इज ॲडमिसिबल. एव्हिडन्स ऑफ दोज हू डू नॉट नो द मॅन बट हॅव हर्ड ऑफ रेप्युटेशन इज कॉल्ड हिअरसे इज नॉट ॲडमिसिबल. सो डिस्पोजिशन इम्प्लाइज वन ऑफ इट्स इंडिव्हिज्युअल ओपिनियन ऑफ अनदर पर्सन्स कॅरेक्टर. सो त्याच्याशी कसा व्यवहार होतो ते डिपेंड करत आहे. वी विल रीड थोडं याबद्दल अजून वाचू की रेप्युटेशन म्हणजे काय. रेप्युटेशन मीन्स वॉट इज थॉट ऑफ अ पर्सन बाय अदर्स अँड इज कॉन्स्टिट्यूटेड बाय पब्लिक ओपिनियन. इट इज अ जनरल क्रेडिट विच अ मॅन हॅज ऑब्टेन इज दॅट ओपिनियन. When a man says that another man has good character, in this sense he means that he has heard many people speak well of him. हे जे ऐकू पुरावा आहे म्हणजे डायरेक्ट एव्हिडन्स नाही आहे, मीन्स लोकांच्याकडनं ऐकलेलं आहे. So under the Evidence Act, the evidence of those who know the man, his reputation is relevant. Not of those who do not know the man but have heard of his reputation is hearsay evidence is no evidence. So hearsay evidence हा कोणताच पुरावा नाही. मीन्स लोकांकडनं ऐकलेलं आहे की हा माणूस फक्त चांगला व्यक्ती, मी स्वतः त्याच्याशी काय ट्रान्झॅक्शन केलेत का, काही ट्रान्झॅक्शन केलेलं नाही.
सो डिस्पोजिशन म्हणजे काय त्यासंबंधी बघू. डिस्पोजिशन इज वेन अ पर्सन गिव्ज अकाउंट ऑफ अनदर्स कॅरेक्टर बेस्ड ऑन हिज ओन पर्सनल एक्सपिरियन्स अँड ऑब्झर्वेशन ऑफ हिज ओन इंडिव्हिज्युअल ओपिनियन ऑफ द पर्सन्स कॅरेक्टर. दिस इज डिफरंट फ्रॉम रेप्युटेशन विच इज कॉन्स्टिट्यूट बाय पब्लिक ओपिनियन. एक एक्झाम्पल बघू की एक्झाम्पलमध्ये काय की if an accused charged with theft, witness character might be asked either what was the general reputation of accused for honesty, आणि सेकंड क्वेश्चन आहे की what the accused generally of honest disposition. सो ह्यातला कोणता क्वेश्चन जो आहे तो रेलेवंट आणि ॲडमिसिबल होईल. तर त्यांनी खाली म्हटले द विटनेस वुड आन्सर द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट वॉज द जनरल रेप्युटेशन ऑफ accused फॉर हॉनेस्टी. फर्स्ट क्वेश्चन आहे फ्रॉम व्हॉट वॉज जनरली नोन अबाउट द accused इन द लोकॅलिटी वेअर ही लिव्ड. म्हणजे हा विटनेस काय जिथं आरोपी राहतो त्या एरियात राहतो. म्हणजे आरोपी जिथं राहतो ना हा विटनेससुद्धा त्याच लोकॅलिटीमध्ये राहतो आणि त्यांनी लोकॅलिटीमध्ये बघितले की ह्याचं रेप्युटेशन कसं आहे. मीन्स पहिला क्वेश्चन काय ए व्हॉट वॉज अ जनरल रेप्युटेशन ऑफ accused फॉर हॉनेस्टी. आता विटनेस कोर्टासमोर आलेला आहे. विटनेस वुड आन्सर द फर्स्ट क्वेश्चन. पहिला जो प्रश्न विचारला आहे फ्रॉम व्हॉट वॉज जनरली नोन अबाउट द accused इन द लोकॅलिटी वेअर ही लिव्ड. But he would answer the second question from its own personal knowledge of the accused. Means second question from his own personal knowledge of the accused. Means त्याचं पर्सनल असेल. मीन्स वॉज द accused जनरली ऑफ हॉनेस्ट डिस्पोजिशन असेल तर ते हे जे सेकंड क्वेश्चन असेल तर ते रेलेवंट होणार नाही. मीन्स आपण तेच बघितलं या सेक्शनमध्ये. कुठे गेलं जो आपण हा जो आहे तो सेक्शन नंबर आय थिंक सो कुठे गेला सेक्शन जस्ट अ सेकंड. जो आपण हा जो बटचा जो पुढचा पार्ट आहे त्यासंबंधी आपण बोलतोय की का बघितलं की बट एक्सेप्ट ॲज प्रोव्हाइड अंडर सेक्शन 49मध्ये जो हा सेक्शन 49मध्ये आपण जे बघितलं की क्रिमिनल केसमधलं बघतोय आपण एव्हिडन्स मे बी गिवन ओनली ऑफ जनरल रेप्युटेशन अँड जनरल डिस्पोजिशन नॉट ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट्स बाय विच रेप्युटेशन डिस्पोजिशन हॅज बीन शोन. मीन्स जनरली लोक काय बोलतात त्या व्यक्तीबद्दल आणि त्यांनी स्वतः त्यासोबत काय ट्रान्झॅक्शन वगैरे केले असतील आणि जनरल लोकांचं काय ओपिनियन आहे तेच रेलेवंट होईल. पण नॉट ऑफ पर्टिक्युलर ॲक्ट्स बाय विच रेप्युटेशन मीन्स त्याने त्यासोबत कसा व्यवहार केला आहे ते रेलेवंट होणार नाही. मीन्स ऑफ जनरल रेप्युटेशन. जनरल म्हणजे काय सर्वसामान्य सगळे लोक त्यामध्ये इन्क्लूड होतात. पण हे पर्टिक्युलर म्हटलं आहे मीन्स पर्टिक्युलर एका संबंधी त्याचा व्यवहार कसा आहे. नाही बाबा तो माझ्याशी चांगला व्यवहार करतो तो माझ्यासोबत चिटिंग करत नाही असं मत असेल असं जर टेस्टिमोनी देत असेल तर ते रेलेवंट होणार नाही. पण जर विटनेस असं म्हणत असेल की नाही पूर्ण सोसायटीमध्ये त्याचं म्हणतात की नाही तो पर्सन रेप्युटेशन पर्सन आहे चांगला पर्सन आहे तो चिटिंग वगैरे करत नाही अफरातफर करत नाही असं सगळ्यांचं ओपिनियन असेल तर असं जर म्हणत असेल तर तो पार्ट रेलेवंट होईल. तो जनरली सांगतो की त्याचं जनरल मत काय त्या लोकांसोबत किंवा जनरल डिस्पोजिशन काय मत आहे. सो नॉट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनशी घेतलेला रेलेवन्स नाही आहे. सो होपफुली हा जो क्वेश्चन आहे कॅरेक्टर वेन रेलेवंट हा जो पार्ट आहे तो इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे आणि ॲज अ प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये हर एक सेक्शन इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला सेक्शन 46मध्ये 2 पार्ट आपण केले. पहिला पार्ट बघितलं की कॅरेक्टर कोणाचंच रेलेवंट होणार नाही. सेकंड पार्ट जो एक्सेप्ट म्हटला की एखाद्या फॅक्टमधून जर डिडक्ट होत असेल आणि कोर्टाचं स्वतःचं काय ओपिनियन जर बनत असेल की एखाद्या रेलेवंट फॅक्ट प्रूव्हमधून जर कोर्ट कन्क्लुजनला येत असेल की हा चिटिंग केलेला आहे किंवा नाही चिटिंग केलं असं जर कोर्टाचं मत बनत असेल त्यावेळेस कॅरेक्टर रेलेवंट होईल. 47मध्ये म्हटलं की गुड कॅरेक्टर इज ऑलवेज रेलेवंट. 48मध्ये आपण 3 चेकलिस्ट बघितल्या. 49मध्ये म्हटलं की बॅड कॅरेक्टर जे आहे ते इरिलेवंटच आहे पण 3 त्याला एक्सेप्शन दिले. इन रिप्लायमध्ये त्याचा आरोपी जर देत असेल की मी गुड कॅरेक्टर आहे मग इन रिप्लायमध्ये प्रॉसिक्युशन बॅड कॅरेक्टरचा पुरावा देईल किंवा बॅड कॅरेक्टर हेच सुद्धा फॅक्ट इन इश्यू जसं हॅबिच्युअल ऑफेंडर बघितलं एक एक्झाम्पल. एक्सप्लेनेशन 2मध्ये बघितलं की प्रिव्हियस कन्व्हिक्शनचा जर चार्ज फ्रेम केला असेल तर बॅड कॅरेक्टरचा पुरावा देता येईल. 49मध्ये बघितलं. 50मध्ये बघितलं सिव्हिल केसमध्ये की काय कॅरेक्टर ऑफ एनी पर्सन केव्हा रेलेवंट होणार आहे जर अमाऊंट ऑफ डॅमेजेसला कुठं काही अफेक्ट होत असेल आणि त्याच्यामुळे त्याला डॅमेजेस ज्या जास्तीचे मिळणार असेल आणि ते कॅरेक्टरमुळं त्याला अमाऊंट ऑफ डॅमेज जास्त मिळणार असतील कॅरेक्टरमुळं तर ते रेलेवंट आहे. पण कॅरेक्टरचं काही रेलेवन्स नाही आहे आणि फक्त डॅमेज जास्त मिळायला पाहिजे आणि त्या कॅरेक्टरचं काही रेलेवन्स नसेल तर ते रेलेवंट होणार नाही.
आणि एक्सप्लेनेशनमध्ये काय मागितलं की कॅरेक्टरमध्ये जनरल रेप्युटेशन आणि डिस्पोजिशन दोन्ही येईल, पण एक्सेप्शन जे आहे क्रिमिनल केसमध्ये जनरल फक्त महत्त्वाचं आहे की पर्टिक्युलर महत्त्वाचं नाही आहे. सो दीज आर द सेक्शन्स मस्ट. ह्याच्यावरती MCQ बरेचसे येऊ शकतात. शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्स फॉर वॉचिंग.